This meeting is being recorded. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर मृणालिनी राडकर, सेतू इंटरनॅशनल फाउंडेशन मधून तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे. आणि आज आजचा जो वेबिनार आहे तो सूर्य नमस्कार ह्या विषयावरती आहे. एक नवीन आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि तोच आपला सेतू इंटरनॅशनलचा उद्देश असतो की आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, समाजाला सुद्धा शिकायला नवीन मिळालं पाहिजे आणि त्या मिशन मधून आणि विजन मधून की समाजाची उन्नती हो ज्ञानामधून, त्यामधून आम्ही आमचं जे सेतू इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना केलेली आहे त्या उद्देशाला धरूनच आम्ही नवीन नवीन विषय आणतो. मधुवंतीताई पेठेचं खरंच खूप स्वागत आहे. त्या स्वतः जॉईन झालेल्या आहेत. आमचे वेबिनार त्यांच्याबरोबर पण झालेले आहेत. तर आजचा विषय मी फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग इन इंडिया म्हणते आणि गुड इव्हनिंग इन USA मध्ये. तुम्ही प्लीज म्यूट करा स्वतःला जर तुम्ही अंजली. मी म्यूट करेल पण तुम्ही शक्यतो स्वतःला म्यूट करा म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्सेस होणार नाहीत. हा सेशन रेकॉर्डेड पण आहे आणि फेसबुक वरती लाईव्ह पण होतोय. तर मिस्टर निखिल कुलकर्णी हे US मध्ये असतात. बाय प्रोफेशन ते इंजिनियर आहेत, पण सूर्याची उपासना त्यांनी आणि सूर्य नमस्काराचं अगदी रिसर्च डेटा करून त्यावरती त्यांनी नवीन पुस्तक पण लिहिलेलं आहे, सूर्योपासना. तुम्ही हे पुस्तक बुक गंगामध्ये मिळवू शकता आणि ह्याच्यामध्ये खूप डिटेल अभ्यास केलेला जे सूर्य नमस्कारापासून जे आपल्याला फायदे होतात, पण नुसतं तिथंच न थांबता एक सूर्य नमस्काराच्या नुसतेच योगा मेडिटेशन इथेच न राहता एक बिगर कॉन्शियसनेस. मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होते तर मला इतकं छान वाटलं की मी तसा विचारच केला नव्हता सूर्य नमस्काराबद्दल, की एक आपण बिगर कॉन्शियसनेस मधून जर सूर्य नमस्काराला बघितलं तर आपण एक माणूस म्हणून एका युनिव्हर्सला कनेक्ट करू शकतो आणि तेच आपल्याला ते सांगणार आहेत. आणि ह्याची एक अशी मोठी विजन जी तयार होईल ती मला फार उत्सुकतेने मला आज ऐकण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे. आणि म्हणून मग आपण आता आणि ह्या ज्या पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं आहे ते मराठीतून आहे आणि ते आता कन्वर्ट पण होतंय डिफरंट लँग्वेजेस मध्ये. आणि ते पूर्ण पुस्तक जेव्हा तुम्ही विकत घेताल, सूर्योपासना निखिल कुलकर्णी, तर ते पुस्तकाची जे काही विक्री होणार आहे ती विवेकानंद केंद्र ह्याला जाणार आहे. तर ते स्वतः ते काही त्याच्यातून त्यांना फायदा म्हणजे फायनान्शियल फायदा ते घेत नाहीये. ते स्वतः मी हे कर्म करतो आहे असं म्हणून त्याच्याकडे बघत आहेत. तर मला विदाउट एनी फर्दर डिले आय एम गोइंग टू रिक्वेस्ट हिम की तुम्ही मिस्टर निखिल कुलकर्णी की स्टार्ट करा. अरे थँक्यू सो मच. सगळ्यांना ऐकू येते का व्यवस्थित? येते? ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच मृणालिनी जी आणि मधुवंती जी फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मी मराठीत बोलणार आहे पण आता गेली 20 वर्ष अमेरिकेत राहतोय, त्यामुळे जिभेला सवय मध्येच इंग्रजीकडे जायची लागलेली आहे. तेव्हा तुम्ही थोडं समजून घ्या. पण जसं मृणालिनी ताईंनी सांगितलं की हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने आपण बघायला हवा, की आपल्याकडे कसं होतं की एखादी गोष्ट आपल्याला समजली असं खूप वेळा वाटतं, पण बऱ्याच वेळेला ती समजलेली नसते, तेव्हा ते आपल्याला असं वाटतं की आपल्याला ही समजलेली आहे. खूप वेळा मी असं बघितलं की सूर्यनमस्कार म्हणजे काय, त्यात काय म्हणजे 12 पोझिशन्स आणि एक रुटीन केलं की इट्स लाईक अ वॉर्मअप एक्सरसाइज. कोणी म्हणतं हा योगाचा भाग आहे, कोणी म्हणतं म्हणजे असे आपल्या देशामध्ये एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येकाला सगळ्यातलं थोडं थोडं माहिती आहे.
म्हणजे भारतामधल्या प्रत्येक माणसाला अगदी ऋग्वेदापासून ते मॉडर्न सायन्सेस पर्यंत यातलं सगळ्यातलं थोडं थोडं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इट इज व्हेरी डेंजरस की आय नो इनफ टू बी डेंजरस असं म्हणतात अमेरिकेमध्ये. त्यामुळं आपल्या देशातल्या लोकांना हे खरोखर त्यांच्यासमोर बोलणं हे खरं धाडसाचं आहे. त्यांना काहीतरी नवीन सांगणं हे अजून धाडसाचं आहे. त्यामुळं मला तुम्ही एक या क्षेत्रातला विद्यार्थी म्हणूनच समजा. अ, जर काही चुकलं असेल तर मला सांगा, मी ते नक्की करेक्ट करेन. आणि पण आता गेली 35 वर्ष, 30 वर्ष मी सूर्यनमस्कार या ना त्या प्रकारानं करतोय. तर हे करत असताना मला त्याचा एक अनुभव येत गेला, की हे नेमकं काय आहे? ओके, ह्या 12 पोझिशन्स आहेत, हे 7 योगासनातली आसनं आहेत आणि आपण ते करत असतो. पण ह्याचा नेमका उद्देश काय आहे? आणि हा सूर्य कोण आहे? आणि असे मी आता गेली 10 वर्षे हा विषय इथल्या लोकांना शिकवतोय, इथल्या देवळांमध्ये. अ, वेगळ्या-वेगळ्या वयाची माणसं आली, वेगळ्या-वेगळ्या एज्युकेशनल लेव्हलची माणसं माझ्याकडे आली आणि त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले आणि मी तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या प्रश्नांनी मला जास्त समृद्ध केलं, की त्यांच्या प्रश्नांनी मला अशी प्रश्नांची उत्तरं शोधायला भाग पाडलं. आणि मग मी त्यातनं झालेलं काही रिसर्च असेल किंवा त्याच्या अलाइड काही रिसर्च पेपर्स पब्लिश झाले असतील, तर ते मी वाचायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं, की अरे हे फारच मोठं काम आहे. आणि त्यातून जे काही मला थोडेफार कन्क्लुजन म्हणा किंवा असे जे काही सापडले, ते पुस्तकामध्ये मी लिहिलेले आहेत. पण पुस्तकामध्ये अजूनही काही त्याच्यामध्ये घातलेलं नाही. कदाचित दुसऱ्या एडिशनमध्ये ते येईल. तर ते आपण आज बघूया, की हा म्हणजे आपल्या आजच्या भाषणाचा विषय असा काय ठेवायचा असा एक प्रश्न होता. तर आम्ही असा विचार केला, की सूर्यनमस्कार अवेकनिंग द सन विथिन असा एक विषय होऊ शकतो. किंवा विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा देखील एक विषय होऊ शकतो. आपल्यातल्या सूर्याचं दर्शन घेण्याची प्रक्रिया असं एक आपण सूर्यनमस्काराकडे बघणार आहोत आणि ती कशी ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. तुम्हाला सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय, माझा आवाज ऐकू येतोय अशी अपेक्षा आहे. जर नसेल तर मला सांगा. साधारणपणे मी एक 40 ते 45 मिनिटं बोलतो. माझे आई-वडील दोघेही प्राध्यापक असल्यामुळं 45 मिनिटाचा तास माझ्या रक्तात आलेला आहे. त्यामुळं 45 मिनिटं मी बोलीन, त्यानंतर तुम्ही प्रश्न उत्तर आपण घेऊया. चालेल? वंडरफुल. सो सूर्यनमस्कार अलायन्स. सूर्यनमस्कार अलायन्स अवेकनिंग द सन विदिन. आपल्या आजच्या विषयाची सूची थोडक्यात आपण बघूया. आपण नेमके कोण आहोत? ह्याचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊ आणि त्याच्यानंतर सूर्यनमस्काराचा आपल्या शरीर, मन आणि शक्तीवरती काय नेमका परिणाम होतोय आणि त्यातून आपलं सूर्याबरोबरचं कनेक्शन हे कसं होतंय हे आपण थोडक्यात बघूया. आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ते म्हणजे अवेअर प्रिन्सिपल. तर असा थोडक्यात एक 3 मुद्द्यांचा आपला अजेंडा असेल. सो आपण नेमके कोण आहोत? काय करायचंय म्हणजे वास्तविक आपल्याला आपण कोण आहोत हे कळून घेऊन. आपल्याला आपलं नाव आहे, आपल्याला आपलं आडनाव आहे, आपल्याला आपले आई-वडील माहिती आहेत, आपण कुठं राहतो माहिती आहे, आपली भाषा माहिती आहे, आपण कुठल्या धर्माचे आहोत हे सगळं माहिती आहे आपल्याला. सो आय थिंक आपल्याला सगळं माहिती आहे म्हणजे आपण कोण आहोत हे. पण तसं नाहीये. तुम्हाला मी सांगू का, की आपण कोण आहोत याचा शोध प्रत्येक माणसानं घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की यू फाइंड पीस नॉट बाय रिअरेंजिंग द सर्कमस्टन्सेस ऑफ युअर लाईफ, बट बाय रिअलायझिंग हू यू आर ॲट द डीपेस्ट लेवल. म्हणजे आपली योगा असेल, एखादी उपासना असेल, एखादी साधना असेल, आपण एखादी जपाची माळ करत असू, एखाद्या देवाचं नाव घेत असू, एखादं स्तोत्र म्हणत असू किंवा आषाढी एकादशीचा आपण उपास करत असू, या सगळ्या गोष्टींचा उद्देश पीस हा आहे. पण असं लक्षात घेतलं पाहिजे, की यू कॅनॉट गेट दॅट पीस जस्ट बाय रिअरेंजिंग द सर्कमस्टन्सेस ऑफ युअर लाईफ. तो जर पीस आपल्याला मिळवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपण कोण आहोत हे आपल्यामध्ये चाललेला जो संवाद आहे, आपल्याला स्वतःला पडलेला हा जो प्रश्न आहे, की मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्याला आपल्यापुरतं दिलं पाहिजे. ते एकदा उत्तर आपण दिलं की आपल्या मनाची चलबिचल बरीचशी शांत होणार आहे आणि मग आपली खरी स्पिरिच्युअल प्रगती सुरू होणार आहे, असं एखाद टोलेनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि मला हे वाक्य अतिशय आवडतं. त्यामुळं प्रत्येक माणसानं आपण कोण आहोत याचा शोध आपल्यापुरता तरी त्यानं घेतलाच पाहिजे, असं मला वाटतं. सो आता माझ्या परीनं मी कोण आहे याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला, तो मी तुमच्या समोर आता सांगणार आहे. सो आता असं बघा, आपलं अस्तित्व आपल्याकडे काय आहे? आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काय असतं? आपल्याला 3 गोष्टी मिळालेल्या असतात. आपल्याला पहिल्यांदा मिळतं ते म्हणजे एक अतिशय सुदृढ असं शरीर.
त्याच्यानंतर आपल्याला मिळतं ते अतिशय उत्तम आणि अतिशय ज्याला केवल मन, अतिशय गोष्टी करण्याला उत्सुक असलेलं लहान मूल तुम्ही बघितलं असेल, त्याला सगळ्या गोष्टी करून बघायच्या असतात. त्याला जे काय पडलंय ते तोंडात घालून बघायचं असतं, ते हातात घेऊन बघायचं असतं. त्याची क्युरिओसिटी जबरदस्त असते. तर असं हे केवल मन आपल्याला मिळालेलं असतं. एखाद दुसरं दिव्यांग जन्माला आलेलं बाळ सोडलं तर बहुतेक सगळी शरीरं पण चांगली असतात. त्याला 2 हात असतात, 2 पाय असतात, उत्तम डोकं असतं, सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि तिसरी गोष्ट आपल्याला मिळालेली असते ती म्हणजे आपल्याला मिळालेली असते शक्ती. आता आपलं जेव्हा आपण म्हणतो की माझी आयडेंटिटी काय आहे, तर बऱ्याच वेळेला आपण आपली आयडेंटिटी ही आपल्या शरीरावरती किंवा आपल्या मनावरती आपण सांगत असतो की ओके बाबा, मी निखिल कुलकर्णी नावाचा माणूस आहे, मी मराठी भाषा बोलतो आणि मी जन्माने हिंदू आहे आणि माझा मध्यम बांधा आहे आणि माझे डोळे तपकिरी आहेत. आता बघा, मी काय करतोय की माझ्या सगळ्या शरीराचं डिस्क्रिप्शन सांगतोय, माझ्या मनामध्ये जे काही बिलीफ सिस्टीम आहे त्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगतोय. पण ह्याच्यामध्ये आपण आपल्या शक्तीबद्दल काही बोलतच नाहीये. आपण ती शक्तीची ओळख ही इग्नोरच करून चाललेलो. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला त्या शक्ती नेमकी कोणाची आहे, त्या शक्तीची ओळख काय आहे, ती शक्ती कुठून आली, याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि मुद्दा मी इथं रेल्वेचं इंजिन दाखवलंय. आपण याचा परत डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये अभ्यास करणार आहोत. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपलं शरीर किंवा आपलं एकूणच अस्तित्व म्हणजे हे रेल्वेचं इंजिन आहे असं समजा. आता या रेल्वेच्या इंजिनमध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये एक बॉयलर आहे, त्याच्यानंतर त्याला काही चाकं आहेत, त्याला काही शिट्ट्या लावलेल्या आहेत, त्याला काही कंडेन्सर्स आहेत, काही कोळसा नेण्यासाठी त्याला मागे यार्ड दिलेला आहे. हे सगळं झालं आपलं शरीर. आता ह्या इंजिन मध्ये जी वाफ आहे, जे पाण्याची आपण वाफ करणार आणि ती शक्ती म्हणून वापरणार, ती आपल्यामधली शक्ती आहे. मग हे कोळशाचं इंजिन असेल तर वाफ असेल, डिझेलचं असेल तर डिझेल असेल, इलेक्ट्रिकचं असेल तर इलेक्ट्रिक ही त्याची शक्ती असेल. पण याच्यामध्ये जो मोटर मन बसलेला आहे, आता हे इंजिन जो चालवणारा मनुष्य आहे, ते मात्र आपलं मन आहे. एको येतो का काही? नाही नाही, म्यूट कोणीतरी गडबडी झाली. एक मिनिट, आय थिंक मॅडम तुम्ही पण म्यूट करू शकता सगळ्यांना. ओके, आय थिंक एव्हरीबडी इज म्यूट. सो वंडरफुल. सो आता फक्त एवढं लक्षात घ्या की आपलं जे काही अस्तित्व आहे त्याला तुम्ही रेल्वेचं इंजिन असं समजा. आणि आपण वी विल गेट इन टू द डिटेल्स इन द लेटर स्लाइड्स. तर आता आपल्याला काय करायचंय, या प्रकरणात आपल्याला शक्तीचा शोध घ्यायचा आहे. तर या शक्तीबद्दल कोणी कोणी काय काय म्हणले ते एकदा आपण बघूया. एक मिनिट. ओके, सो आपल्या ऋग्वेदामध्ये शक्तीबद्दल एक उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असं एक सूक्त आहे, त्याला सूर्य सूक्त असं म्हणतात. याच्यामध्ये सूर्याची स्तुती केलेली आहे, सूर्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या सूर्य सूक्ताचा जो शेवट आहे तो त्यांनी सूर्य आत्मा जगस्तस्तुषश्च या एका रुचेनं केलेला आहे. अतिशय विचार करायला लावणारी रुच आहे. तर याचा अर्थ त्यांनी असा सांगितला आहे की या पृथ्वीवरती, म्हणजे पृथ्वीच असं नाही, आकाशामध्ये सुद्धा जे काही तुम्हाला चल दिसतंय, जे काही तुम्हाला अचल दिसतंय, त्या प्रत्येकाचा आत्मा हा सूर्य आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता आपण ही एक स्लाइड बघूया. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय दाखवलंय की ह्याच्यामध्ये एक दगड आहे, त्याच्यानंतर काही फुलं आहेत. मी मुद्दाम सूर्यफूल दाखवलंय कारण आपल्याला त्याचं संबंध रिलेट करता येऊ शकेल. त्याच्यानंतर साप आहे आणि त्याच्यानंतर बदक आहे, त्याच्यानंतर गाय आहे आणि त्याच्यानंतर माणूस आहे. तर ऋग्वेदाचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये जे चल आहेत आणि जे अचल आहे, म्हणजे अचल कोण आहे तर दगड आहे, झाड किंवा फुलं ही अचल आहेत, पण बाकी सगळे चल आहेत. तर हे चल आणि अचल या सगळ्यांचा आत्मा हा सूर्यच आहे असं ऋग्वेदामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आपण काय, वी डोंट हॅव टू टेक इट ऑन द फेस व्हॅल्यू. आपल्याकडे नवीन सायन्स नावाचं एक टूल आहे की ज्या दुर्बिणीतून आपण ते परत एकदा डिटेलमध्ये जाऊन बघू शकतो की हे खरंच खरं आहे का. तर त्याच्यासाठी मला 2 अतिशय महत्वाचे थेरम बघावेसे वाटतात. आपल्या शास्त्रामध्ये एक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे आणि दुसरा थेरम आहे तो म्हणजे आइन्स्टाईनचं एनर्जी इक्वेशन. तर हे दोन लॉज आपल्या मॉडर्न फिजिक्स मधले 2 लॉज आपण वापरून
हे सूर्य आत्मा जगस्तस्तु शस्य हे खरं आहे का, ह्याचे एक थोडक्यात आपण एक आढावा घेऊया. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगतो, तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी अदर. म्हणजे काय की शक्ती ही तयार करता येत नाही, शक्तीचा नाशही करता येत नाही. ती शक्ती फक्त एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफॉर्म करता येऊ शकते. अतिशय चांगलं आहे. तर आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवूया की शक्ती तयार करता येत नाही आणि शक्ती नाश पण करता येत नाही. शक्ती म्हणजे टोटल शक्ती जी आहे ती शक्ती ही कायमच राहणार आहे, तेवढीच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर हे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो. आता आइन्स्टाईनचं इक्वेशन बघूया. घाबरून जाण्याचं काही कारण नाही, ह्याच्यातलं काही आपल्याला काही खूप जास्त डिटेल करायचं नाही. तर त्यानं काय सांगितलंय की E इज इक्वल टू MC स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये जो C आहे तो कॉन्स्टंट आहे, तो प्रत्येकासाठी सेमच असणार आहे. पण मला मुद्दा काय सांगायचा की E इज इक्वल टू MC स्क्वेअर, ह्याच्यामध्ये याचा अर्थ एवढाच आहे की E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M. आता E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मास. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय आपण की E जी एनर्जी आहे ती त्या मासशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टीला मास आहे, ज्या ज्या गोष्टीला वस्तुमान आहे, मराठीमध्ये मासला वस्तुमान म्हणतात, तर ज्या ज्या गोष्टीला वस्तुमान आहे त्या त्या गोष्टीमध्ये त्या वस्तुमानाच्या इक्विव्हॅलंट इतकी एनर्जी देखील साठवलेली आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता का, तर ते मी तुम्हाला सांगतो की आता आपली ही जी सूर्यमाला आहे, या सूर्यमालेमध्ये आपण डावीकडनं बघायला सुरुवात करूया. आपल्याला दिसतोय सूर्य, त्याच्या समोर आहे बुध, त्याच्यानंतर आहे शुक्र, त्याच्यानंतर आहे पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून आणि युरेनस. आणि प्लुटो हा ग्रह आहे नाही याच्याबद्दल अजून वाद आहे, तर तो इथं काय आपल्याला दिसत नाही आणि तो दिसण्या इतका मोठा पण नाहीये. पण सध्या आपल्याकडे असं समजूया की एवढे ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये आहेत. आता ही सूर्यमाला ही एक क्लोज सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मधली ही सगळी अपत्य आहेत आणि ही सगळी सूर्याभोवती फिरतायत. म्हणजे असं नाही आहे की यातलं कोणी आपल्या मनानं कुठेतरी दुसरीकडे हिंडायला गेले, आता दुसऱ्या सूर्याकडे गेले, असं होत नाही. तर तो गुरु जरी असेल एवढा मोठा किंवा शनी जरी असेल एवढा मोठा, तरी तो सुद्धा स्वतःभोवती फिरतोय आणि परत तो सूर्याभोवती देखील फिरतोय. म्हणजे काय की हे सगळे एका सिस्टीमचा भाग आहे. बरोबर. आता आपण मगाशी काय बघितलं की टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. इट कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. आता हा मुद्दा एक लक्षात ठेवून घ्या. आता दुसरा मुद्दा मला तुम्हाला असा सांगायचा आहे की E इज इक्वल टू MC स्क्वेअर. म्हणजे याच्यात काय म्हणतात ते की त्या ग्रहाचं जेवढं मास आहे, तो ग्रह जेवढा मोठा आहे तेवढी त्या ग्रहाची एनर्जी मोठी आहे. म्हणजे आता साधंच आहे, म्हणजे बुध लहान आहे शुक्रापेक्षा, म्हणजे शुक्रापेक्षा बुधाची एनर्जी कमी आहे. लाईकवाईज पृथ्वीची पण तशीच आहे, मंगळाची तशीच आहे, गुरुची तशीच आहे. म्हणजे काय की तुमचं जेवढं वस्तुमान असेल तेवढी तुमच्याकडे तेवढी इक्विव्हॅलंट एनर्जी आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या सिस्टीमची इन्क्लुडिंग सूर्य आणि सगळे ग्रह, या सगळ्या सिस्टीमची एक जी एनर्जी आहे ती कायम कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या सिस्टीमची जर एनर्जी कॉन्स्टंट असेल आणि एनर्जी कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी अदर अँड ॲज वी आर सीइंग दॅट दीज आर इन द डिफरंट मास फॉर्म्स. याचा अर्थ हे सगळे ग्रह आणि त्याच्यावरती जे काय आपल्याला दिसतंय ते सगळं सूर्यापासून आलेल्या एनर्जी पासूनच तयार झालेलं आहे. कारण या सगळ्या सिस्टीम मध्ये एनर्जीचा दाता हा फक्त सूर्य आहे. म्हणजे हे सगळं जे आपल्याला दिसतंय ते त्या सूर्याच्या एनर्जी पासूनच तयार झालेलं आहे. आणि मग जी गोष्ट ग्रहांना लागू आहे ती गोष्ट आपल्या पृथ्वीवरती राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीला देखील लागू आहे. म्हणजे जर अख्खी पृथ्वीच सूर्यापासून तयार झालेली असेल तर त्या पृथ्वीवरती जे काय आपण मगाशी बघितले, मगाशी आपण दगड बघितला, मगाशी आपण सूर्यफूल बघितलं, त्याच्यानंतर साप बघितला किंवा बदक बघितलं किंवा गाय बघितली, माणूस बघितला, हे प्रत्येक जे काही आहे ते सगळं मिळून पृथ्वीचं मास होणार आहे. ते सगळे 6.5 अब्ज लोक अधिक सगळ्या गायी, सगळे साप, सगळी फुलं असं मिळून एक पृथ्वी तयार झाली. आणि ती या सगळ्या सिस्टीमचा भाग आहे. म्हणजे जर हे सगळे ग्रह हे या सूर्याचाच भाग असतील तर या ग्रहांवर जे काही आहे ते देखील सूर्याचाच भाग आहे. म्हणजे आपण अगदी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, अगदी सायंटिफिकली म्हणू शकतो की सूर्य आत्मा जगस्तस्तु शस्य हे 100% खरं आहे. त्यामुळे माझा एक निष्कर्ष आता एवढा लक्षात घ्या की वी आर ऑल मेड अप ऑफ दिस सन. म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मी अगदी खात्रीपूर्वक देऊ शकतो की मी सूर्याचाच एक भाग आहे.
ओके. आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, की सूर्यनमस्कार आणि आपलं एकूणच स्वास्थ्य आणि जो काही सूर्यनमस्काराचा जो मुख्य उद्देश आहे, की आपल्या शक्तीचं आणि सूर्याच्या शक्तीचं एक संचलन, एक भेट ही रोजच्या रोज आपल्याला घडवून द्यायची आहे. ती आपण कशी करू, हे आता आपण बघूया. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की आपलं स्वास्थ्य. आता या स्वास्थ्याचे 3 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे शरीर, दुसरा भाग मन, तिसरा भाग शक्ती. तर असंही समजू शकतो शरीर म्हणजे हार्डवेअर आहे, मन म्हणजे सॉफ्टवेअर आहे आणि शक्ती म्हणजे आपल्यातली काम करण्याची शक्ती किंवा रॉ पॉवर आहे. ओके. मगाशी मी तुम्हाला रेल्वेचं इंजिन समजून सांगितलं आणि हाऊ इट रिलेट्स टू आवर एक्झिस्टन्स. तर आता असं लक्षात घ्या, की हे जे रेल्वेचं इंजिन आहे, ते पुढच्या बाजूलाही जाऊ शकतं, ते मागच्या बाजूलाही जाऊ शकतं, ते हळू वेगानं जाऊ शकतं, ते जोरात जाऊ शकतं, ते एखाद्या स्टेशनपाशी जाऊन थांबू शकतं. एखादा सिग्नल त्याला दिसला तर ते सिग्नलच्या अलीकडे थांबू शकतं. पण तुमच्या लक्षात आलं असेल, यातली कुठलीही गोष्ट या इंजिन मधली शक्ती स्वतः करू शकत नाही. म्हणजे ते भले ते इंजिन 200 डबे ओढत न्यायची त्याच्यात शक्ती असेल, पण त्या शक्तीला जर तुम्ही सांगितलं, की "हे शक्ती, आता तू हे 200 डबे मला ओढून दाखव," तर ते त्या शक्तीला शक्य नाही. त्यामुळे विवेकानंद असं म्हणतात, की शक्तीला काहीही करायचं असेल, शक्तीला कुठलंही कार्य करायचं असेल, तर त्या शक्तीला शरीराची आवश्यकता आहेच. त्यामुळं या इंजिनला किंवा या इंजिनमध्ये जी काही प्रचंड शक्ती बसलेली आहे, त्या शक्तीला जर ते खरंच ते डबे ओढून पुढे-मागे न्यायचे असतील, तर त्या इंजिनला या इंजिनमध्ये बसणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याला जर हे इंजिन व्यवस्थित पुढे-मागे न्यायचं असेल, तर ते इंजिनची इंजिन म्हणून देखभाल आपल्याला अगदी 100% करावी लागेल. म्हणजे मग त्या इंजिन मधले ते बेअरिंग्ज व्यवस्थित आहेत का नाही, त्याचे कनेक्टिंग रॉड्स व्यवस्थित आहेत का नाही, त्याचे सगळे व्हॉल्व्हज व्यवस्थित आहेत का नाहीत किंवा त्याचं प्रेशर रेग्युलेशन व्यवस्थित आहे का नाही, अलाइनमेंट्स व्यवस्थित आहे. हे सगळं आपल्याला रोजच्या रोज तपासून बघावं लागेल. रोजच्या रोज चेक करून बघावं लागेल. तरच तरच त्याच्यामध्ये बसलेल्या प्रचंड शक्तीला ते जे काही त्याचं उद्दिष्ट आहे, की ते 200 डबे त्याला या गावापासून त्या गावापर्यंत न्यायचे, ते त्याचं उद्दिष्ट ते साध्य करू शकेल. म्हणजे मला तुम्हाला मुद्दा असा सांगायचा आहे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे साध्य करायचं आहे, ते साध्य करायचं असेल, तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे तुमचं शरीर हे 100% सुदृढ असणं आवश्यक आहे. म्हणजे हे सगळे कन्सेप्ट आपण डोक्यातनं काढून टाकले पाहिजेत, की आता मी 40शीत गेलो, आता मला बीपीची गोळी लागणार, आता मला डायबिटीसची गोळी. हे काही नाही. माझं शरीर हे 100% 100 वर्ष काम करण्यासाठी मला दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित ठेवणं, त्याचे सगळे स्नायू, त्याचे सांधे, त्याचे सगळे लिगामेंट्स हे सगळं रोजच्या रोज मी वापरून बघणार आहे. माझ्या ऑर्गन्सची मी काळजी घेणार आहे. हे सगळं हा हा पहिला माझा संकल्प असला पाहिजे. म्हणजे हे इंजिन आधी फिजिकली व्यवस्थित असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर तो मोटर मन आपण व्यवस्थित बसवला, तर तो काहीतरी चांगलं काम करू शकेल. ते इंजिनमधली शक्ती तो योग्य कारणाला कारणी लावू शकेल. तर मुद्दा असा आहे, की शरीराची काळजी घेणं हे आपलं सगळ्यात प्राईम इम्पोर्टंट कार्य आहे. आणि असं समजू नका, की शरीर म्हणजे मनापासून वेगळं आहे किंवा शरीर म्हणजे आपल्या शक्तीपासून वेगळं आहे. म्हणजे विवेकानंदांचं जर तुम्ही वाक्य लक्षात घेतलं, तर ते असं म्हणतात, की जगामध्ये असं काही नाहीच आहे, की शरीर आणि मन आणि शक्ती. त्यांचं म्हणणं तरी असं आहे, की इथं आहे ती फक्त शक्तीच आहे आणि त्या शक्तीनं फक्त हे वेगळे-वेगळे फॉर्म्स घेतलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाशी, नुसती जर शक्ती असेल, नुसती जर इलेक्ट्रिसिटी जर तुम्ही वायरमध्ये आणून ठेवलीत, तर ती इलेक्ट्रिसिटी काहीच करू शकत नाही. तर त्या इलेक्ट्रिसिटीला काहीतरी काम करायचं असेल, तर तिच्या समोर त्या एनर्जीचा एक मटेरियल फॉर्म बदलून तुम्हाला त्याची मोटर म्हणून त्याच्यासमोर ठेवावी लागेल. मग ती मोटर फिरेल. आणि ती मोटर फिरली की मग तुम्हाला इतर कामं तुमची करून मिळतील. त्यामुळं असं लक्षात घ्या, की शरीर हा पण एक शक्तीचाच फॉर्म आहे. फक्त त्यानं आता मॅटरचा फॉर्म घेतलेला आहे. म्हणून पण आपल्याला त्याची त्याची पण तितकीच काळजी घ्यायची आहे. आणि शरीराचा सोर्स हा देखील जी शक्ती आपण मगाशी म्हणतोय रॉ पॉवर म्हणून, त्याचा देखील तोच सोर्स आहे. तर हे झालं शरीराविषयी. आता दुसरा भाग आपला दुसरं फॅकल्टी म्हणजे मन. मनाच्या बाबतीत तुम्हाला असं सांगतो, की आता मगाशी आपण लहान मुलाचं एक्झाम्पल घेतलं, की एखादं लहान मूल जन्माला आलं, की त्याच्या मनामध्ये काही असे काही हेवे-दावे, द्वेष, राग, लोभ असं काही नसतं. ते मूल कुठल्याही मुलांबरोबर खेळू शकतं. ते मूल कुणाच्याही बरोबर झोपायला जाऊ शकतं. ते मूल कुणीही त्याला चॉकलेट दिलं तर ते खाऊन आनंदी होतं.
त्याची क्युरिओसिटी 100% जागी असते. पण मग आपलं का असं होतं? त्याचं कारण असं आहे, की आपण जसे वयाने मोठे होत जातो, तसे मग आपल्या लाइकिंग, डिसलाइकिंग मग मला ते चिंच आवडत नाही, मग मला आमसूल आवडतं. मग अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधनं ते लाइकिंग, डिसलाइकिंग बिल्ड होत जातं आणि मग त्याच्यातनं आपल्याला काही प्रसंग आवडायला लागतात, काही व्यक्ती विशेष आवडायला लागतात, काही प्रसंग आवडेनासे होतात, काही प्रसंग अजिबात काही व्यक्ती म्हणजे त्यांचा आपल्याला राग यायला लागतो आणि यातून मग काय होतं, की एक प्रकारचं द्वंद्व मनामध्ये कायमचं वाढत जातं. मग हे केल्यानंतर ते केल्यानंतर ते केल्यानंतर ते आणि यातून आपल्या मनाची जी कोमलता आहे, ती हळू कमी होत जाते. म्हणजे ज्याला इनोसन्स म्हणतात. तो इनोसन्स हळू संपत जातो आणि मग आपण असे राकट दिसायला लागतो किंवा आपण वयस्कर दिसायला लागतो. आपल्याला राग यायला लागतात लोकांचे, आकारण सगळं म्हणजे ही एक नॅचरल प्रोसेस आहे माणसाची. आणि दुर्दैवाचा भाग आहे, की अशा प्रोसेसचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये चालू असलेले विचार. तर हे विचार हे अव्याहत चालू असतात आणि अ, आपल्या मेंदूची रचनाच अशी केलेली आहे, की आपलं मन हे वर्तमानामध्ये जगायला नाकबूलच आहे. त्याला आयदर त्याच्या भविष्यामध्ये जायचंय किंवा त्याच्या भूतकाळामध्ये जायचंय. म्हणजे बसलोय आपण निवांत एका जागी काही टीव्ही बंद आहे, इंटरनेट बंद आहे, सगळे लाईट गेलेले आहेत. आता आपण काय करू? किती छान आपण इतकं सुंदर एका ठिकाणी बसलेलो आहोत. आपण डोळे मिटून बसू शकतो. आपण आकाशाकडे बघू शकतो, तारे बघू शकतो. किती छान तारे आहेत. अरे वाह! इतका काळा-कुट्ट अंधार मी कधी बघितला नाही, असं म्हणू शकतो. पण आपण तसं करत नाही. आपण लगेच इयत्ता 7वी मध्ये आपले काय-काय अपमान झाले होते. मग त्याच्यानंतर 10वीत काय-काय झाले होते. मग त्याच्यानंतर आपल्याला 12वीत कमी मार्क कसे पडले, ह्याचा विचार करत बसतो. हा झाला आपला पास्ट. हा पास्ट इन्क्लाइन आहे. नाहीतर मग आपण फ्युचर इन्क्लाइन असतो, की अरेच्या मग आता हे माझं होईल का नाही? मग हे प्रपोजल दिलंय ते होईल का नाही? मग ते कॉन्ट्रॅक्ट होईल का नाही? मग त्याचे पैसे मिळतील का नाही? तुम्ही बघितलत म्हणजे आपण तो जो प्रेझेंट मोमेंट आहे, तो सगळा सोडून दिलेला आहे. आयदर वी आर गोइंग इन द पास्ट ओर वी आर गोइंग इन द फ्युचर. आणि हे जे विचार आपल्याकडे येतायत, आपल्या डोक्यामध्ये ते एकतर एक विचार हे एक अतिशय कॉस्टली प्रकरण आहे. म्हणजे मी ॲक्चुअली त्याच्यावरती 1 तास बोलू शकीन. पण लेट्स लिमिट दॅट कन्व्हर्सेशन, की विचार हे अतिशय कॉस्टली प्रकरण आहे. तुम्ही त्याच्यात पडू नका आणि ते कुणीही पडू नये असं माझं माझं मत आहे. पण ते थांबवायचे कसे? हे काय एवढी सोपी गोष्ट नाहीये. पण माझं असं मत आहे, की सूर्यनमस्कार ही एक अशी चांगली गोष्ट आहे, की जी तुम्हाला सहजासहजी विचार थांबवायला मदत करू शकणार आहे. आणि ते विचार थांबवण्याचं एक टेक्निक तुमचं तुम्ही डेव्हलप करणार आहात. आणि म्हणजे सूर्यनमस्कार करत असताना ती आपण तो रियाज करणार आहोत. ती प्रॅक्टिस करणार आहोत, की हाऊ टू बी थॉट फ्री. आणि ती जी प्रॅक्टिस आहे, ती आपण आयुष्यातल्या इतर अनेक प्रसंगामध्ये, सगळ्या घटनांमध्ये आपण ती वापरणार आहोत. तर हा झाला दुसऱ्या फॅकल्टीचा विषय, की शरीराबद्दल बघितलं, मनाबद्दल बघितलं. आता तिसरा भाग म्हणजे माझा सगळ्यात आवडता भाग तो म्हणजे शक्ती. तर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलंच, की शक्ती हे नेमकं काय आहे आणि आपण कशापासून झालेले आहोत. सो वी नो व्हॉट इज शक्ती. तर आपण आता बघूया एक-एक इन डिटेल, की सूर्यनमस्काराचा शरीराला काय फायदा आहे. तर ते एक वाक्य तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवा, की ऑल डिसीज बिगिन इन द गट. म्हणजे हे वाक्य मी म्हणलेलं नाहीये. हे वाक्य हिपोक्रेटस नावाच्या एका ग्रीक तत्ववेत्त्यानं 2500 वर्षापूर्वी हे वाक्य म्हणलेलं आहे. त्या मनुष्यानं 2500 वर्षापूर्वी हे वाक्य सांगून ठेवलं, की अरे मनुष्याला होणारे सगळे आजार हे त्याच्या पोटातून सुरू होतात. म्हणजे कदाचित त्यांचं टेक्नॉलॉजी कदाचित किती ॲडव्हान्स असेल, काय असेल माहिती नाही. पण हे अतिशय आश्चर्यकारक आहे. आणि अमेरिकेतल्या NIHनी म्हणजे या वाक्याची सत्यता पटवून बघण्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट हातात घेतला. त्या प्रोजेक्टचं नाव होतं जिनोम प्रोजेक्ट. की खरंच हे वाक्य खरं आहे का? आणि किती सत्यता आहे? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे वाक्य 100% खरं आहे. म्हणजे आपल्याला जे काही होतं, त्याची सुरुवात ही पोटातूनच होतीये. त्यामुळं पोटाची काळजी हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि तुमच्या असं लक्षात घ्या, की आपल्या पोटामध्ये सगळे इतके महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मग जठर आहे, स्वादुपिंड आहे, तुमचे यकृत आहे, लहान आतड आहे, मोठं आतड आहे, किडनी आहे. अहो, ही काही साधी गोष्ट नाही आहे. ही अतिशय कॉस्टली गोष्टी आहेत ह्या. यातल्या एक-एक ऑर्गनची किंमत काही कोटीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही रस्त्याने जाताय, आता तुम्ही एक अक्षरशः एक करोडपती रस्त्याने चाललाय, असा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि तितकी त्या पोटाची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर सूर्यनमस्कार हा
सगळ्यात महत्वाचा व्यायाम हा पोटासाठी आहे. या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याकडे 7 वेगळी आसनं आहेत. आपण ती 7 वेगळी आसनं 12 स्थितीमध्ये वापरतो. आणि महत्वाचं काय करतो आपण, की या प्रत्येक आसनामध्ये किंवा ट्रान्झिशनमध्ये आपल्या पोटाची पिशवी ही आपण वेगळ्या प्रकाराने दाबून घेतो. आणि ही दाबत असताना आपला जो डायफ्रॅम आहे, म्हणजे आपल्याला जो डायफ्रॅम मिळाला तो अतिशय शक्तिशाली अशी ती एक मांसाचा तुकडा आहे. तर त्या तुकड्याचा वापर करून आपली जी सगळी ऑर्गन्स आहेत ती आपण वेगळ्या पद्धतीने दाबून घेतो. त्यांना एक प्रकारची मसाज करून घेतो. आणि अ, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजे आपलं जे ब्लड आणि आपला श्वासोश्वास जो चालतो, त्याच्यासाठी एक आपल्याला पंप दिलेला आहे आणि त्या पंपाचं नाव आहे आपलं हृदय. तर त्या हार्ट काय करतं, की ते सगळ्या शरीरातलं अशुद्ध रक्त शोषून घेतं आणि ते शुद्ध करून परत पाठवतं. सो त्याच्यामध्ये एक इंड्युस्ड करणारा पंप आहे. पण जर तुम्ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टम बघितली, तर त्याच्यामध्ये कसलाही पंप नाही. हे कंप्लीटली म्हणजे आपलं जे डायजेशनची जी प्रोसेस आहे, म्हणजे आपण अन्न खाल्ल्यापासून ते पूर्ण त्याचं विसर्जन होईपर्यंत ही संपूर्ण प्रोसेस ही शरीरातल्या आपल्या ऑर्गन्सच्या नैसर्गिक आकुंचन आणि प्रसरणावरती होणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, की आपल्याला जर ही सिस्टम व्यवस्थित ठेवायची असेल, तर आपल्याला ते आकुंचन आणि प्रसरण हे इंड्यूस करावं लागेल. आणि मगाशी जसं आपण बघितलं, की लहान मुलाचं जसं मन म्हणजे जसं माणूस मोठं होत जातं, तसे त्याच्या मनाचे कंगोरे बदलत जातात. मग त्याचे लाइक्स, डिसलाइक्स असे होत जातात. मग ते हार्डन होत जातं मन. तसं आपल्या शरीराचं पण आहे. म्हणजे आपलं जसं वय वाढत जातं, तशी आपल्या ह्या ऑर्गन्सची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता ही दिवसेंदिवस कमी होत जाते. म्हणजे यू लाइक इट ओर नॉट. म्हणजे हार्वर्डमध्ये असा रिसर्च झालेला आहे परवाच, की 40व्या वर्षानंतर आपल्या शरीरातल्या मसलचा डिके ऑटोमॅटिक चालू होतो. म्हणजे तुमची इच्छा असो अगर नसो, तुमच्या शरीरातल्या मसल्स या हळू संपायला लागतात. म्हणजे मला काय म्हणायचं, की वाढत्या वयाबरोबर जर आपली कपॅसिटी अशी कमी होत जाणार असेल आणि पचनाची कपॅसिटी, की ज्याच्यामुळं पुढचे सगळे डिसीजेस होणार आहेत आपल्याला, म्हणजे बेसिकली पचनाचा पुढचा प्रिकर्सर आहे इन्फ्लेमेशन आणि इन्फ्लेमेशन इज लाइक डोअर टू द हेल्थ. त्यामुळं ते जर आपल्याला अव्हॉइड करायचं असेल, तर आपल्याला या आपल्या अवयवांची कोमलता किंवा त्याची मृदुता ही कायम ठेवली पाहिजे. त्याची आकुंचन प्रसरणाची कपॅसिटी आपल्याला शाबूत ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण हे जर इंड्यूस करत राहिलो, हे आकुंचन प्रसरण आपण जर इंड्यूस करत राहिलो, तर त्यात आणि जर त्यांना मसाज करत राहिलो, तर ही त्यांची लवचिकता ही कायम राहणार आहे. तर तो एक अतिशय महत्त्वाचा फायदा आपल्या शरीराला होणार आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा फायदा मला असा वाटतो, की छाती भरभरून श्वास. म्हणजे मगाशी आपण बघितलं, की डायफ्रॅम हा आपल्या लंग्सला लागून आहे. म्हणजे डायफ्रॅम वापरून ब्रीथिंग हे मला वाटत नाही इतर कुठल्या एक्सरसाइजमध्ये आपण इतक्या प्रकर्षानं आणि इतक्या फ्रिक्वेंटली करत असू. या सूर्यनमस्कारामध्ये ज्या वेळेला आपण म्हणजे हस्त उत्थानासनामधून हस्त पादासनामध्ये जातो, त्यावेळेला आपण आपले लंग्स इतके एम्प्टी करतो, की त्याच्यामध्ये जवळ-जवळ शून्य हवा शिल्लक राहते. म्हणजे ह्याचा अर्थ मला काय म्हणायचं, की जे काय तुमचे रेसिड्युअल कार्बन किंवा जे काही अक्युम्युलेशन झालेलं असेल इतक्या वर्षामध्ये, ते त्यातून बाहेर पडणार आहे. जर तुम्ही त्या तितक्या कपॅसिटीने जर लंग्समध्ये हवा भरून घेतलीत आणि परत ती तितक्याच कपॅसिटीनं बाहेर सोडलीत, तर तुमचं लंग्सची कपॅसिटी ही इंटॅक्ट राहणार आहे. आणि तुमचं श्वसनाचं म्हणजे बेसिकली तुमचं श्वसन जर आता हे बघा असं, की आपण रेग्युलर लाईफमध्ये आपण 20 ते 30% लंग्स वापरतो. आणि आपण जर एक्साइट झालो किंवा आपण जर काही रागारागाने काही बोललो किंवा असं झालं, तर ती कपॅसिटी आपण 20 पेक्षा अजून 10% 5% अशी होती. मग आपल्याला असं श्वास लागला वगैरे असं आपण म्हणतो. कारण आपण खालचे 95% वापरतच नाही. पण सूर्यनमस्कार ही अशी गोष्ट आहे, की ती तुम्हाला तुमचे लंग्स आधी पहिल्यांदा 100% कपॅसिटीनं वापरायची संधी देणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, की त्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्याला SpO2 म्हणतात किंवा रेसिड्युअल ऑक्सिजन सॅच्युरेटेड ऑक्सिजन त्याची लेव्हल ही सबस्टॅन्शियली हाय जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या रक्तातलं पोल्युशन कमी होणार आहे. हे अतिशय चांगलं आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, की दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे छाती भरभरून श्वास. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे 97% स्नायूसमूह वापरले जाणार आहेत. मला वाटत नाही, की या पृथ्वीवर असा कुठला दुसरा एक्सरसाइज असेल, की त्याच्यामध्ये पायाच्या बोटाचे स्नायू देखील वापरले जातील.
पण सूर्यनमस्कार करत असताना एका आवर्तनामध्ये तुमच्या अगदी पायाच्या करंगळीच्या स्नायूपासून ते तुमच्या डोळ्याच्या स्नायूपर्यंत 97% स्नायू समूह एका रिपिटिशन मध्ये वापरले जाणार आहेत. म्हणजे तुम्ही मगाशी आपण बघितलं ते रेल्वेचं इंजिन. तुम्ही असं विचार करा, की ते रेल्वेचं इंजिन आपण न वापरता यार्डामध्ये ठेवून दिलं, तर त्याचं काय होईल? ते जर इंजिन वापरलंच नाही, ते यार्डामध्ये एक 6 महिने ठेवून दिलं, काय नाही, ते गंजायला लागेल, ते सडायला लागेल, त्याच्या काही-काही गोष्टी टाईट व्हायला लागतील आणि काही-काही गोष्टी मरून पडतील, की म्हणजे त्याच्यामध्ये काही प्लास्टिकचे काही गास्केट्स असतील किंवा काय असतील, तर ते हार्डन होत जातील, ते लीक व्हायला लागेल. सो बेसिकली आपल्या शरीराचं पण तसंच आहे. हे 97% स्नायू समूह वापरायची संधी तुम्हाला सूर्यनमस्काराच्या एका आवर्तनात मिळणार आहे. त्यामुळं हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. अ, त्याच्यानंतरचा फायदा म्हणजे काय, की हा एक अतिशय कस्टमायझेबल एक्सरसाइज आहे. म्हणजे म्हणलं तर त्याचं तुम्ही मेडिटेटिव्ह करू शकता, म्हणलं तर तुम्ही त्याचं एरोबिक करू शकता. आणि हा इतका सुंदर एरोबिक एक्सरसाइज आहे, की त्यानं तुमचं कार्डिओ हेल्थ हे अगदी 100% इंटॅक्ट ठेवू शकता. कारण कार्डिओ हेल्थची पहिली रिक्वायरमेंट अशी आहे, की तुमचा जो एचआर रेस्टिंग आहे, हार्ट रेट रेस्टिंग आहे, तो तुम्हाला तुमच्या एका ठराविक टार्गेट हार्ट रेट पर्यंत न्यायचा आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला व्यायाम करायचा आहे. दॅट इज द रिक्वायरमेंट फॉर कार्डिओ एक्सरसाइज. कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय? बसल्या-बसल्या योगासनं केल्यानं कार्डिओ एक्सरसाइज होणार नाही. तुमच्या हार्टला तुम्हाला पंप करायचं आहे आधी. त्याचा हार्ट रेट तुमच्या टार्गेट हार्ट रेटपाशी नेल्यानंतर मग तुम्ही जो व्यायाम कराल, तो तुमच्या हार्टच्या कार्डिओ हेल्थसाठी चांगला व्यायाम असणार आहे. आणि सूर्यनमस्कार करत असताना मी म्हणजे एरोबिकचे जे काही आमचे स्पीड्स आहेत, त्या स्पीडला जर तुम्ही करायला घेतलं, तर म्हणजे डेफिनेटली तुमचा हार्ट रेट हा एचआर टार्गेटपर्यंत अगदी आरामात जाऊ शकतो. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ शकतो. आणि म्हणजे यू कॅन ॲक्चुअली गेट युअर हार्ट लाइक अ मिलिटरी स्ट्राँग ग्रेड हार्ट असं तुम्ही घेऊ शकता. पण तो एक अतिशय चांगला फायदा आहे सूर्यनमस्काराचा आणि सगळ्यात ओव्हरऑल म्हणजे ग्रँड डॅडी ऑफ ऑल द बेनिफिट्स ज्याला आपण म्हणू, ते म्हणजे रिसेटिंग द सर्कॅडियन क्लॉक. आता सर्कॅडियन क्लॉक म्हणजे काय? तर सूर्याचं घड्याळ. मगाशी आपण बघितलं, की वी आर ऑल आर मेड अप ऑफ सन. कुणी स्वतःला वेगळं समजायचं कारण नाही, कुणी वेगळा नाही. कारण चिमणी असेल, कावळा असेल किंवा गाय असेल, दे ऑल फॉलो द लॉज ऑफ सन. सकाळ झाल्यानंतर ते उठतात, दिवसभर काय कामं असतील ते करतात आणि ते रात्री झोपी जातात. तर धिस इज हाऊ दे फॉलो द सर्कॅडियन क्लॉक. आता आपल्याकडे काय झालंय, की आपल्याकडे दिवे आलेत आणि त्यामुळं आपण रात्री 12 वाजता सफर करायची आपल्याला इच्छा होते आणि मग त्याच्यानंतर मग पार्ट्या होतात आणि मग त्याच्यानंतर आपण सकाळी 9 वाजता उठतोय वगैरे. तर ते सगळं आपल्या माणसांनी स्वतः तयार केलेलं आहे. तर ते काही सर्कॅडियन क्लॉक नव्हे. तर आपल्याला आपल्या शरीराला ह्या सर्कॅडियन क्लॉकमध्ये बसवायचंय. आणि सूर्यनमस्कार करत असताना सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे यू विल स्टार्ट वेकिंग अप बिफोर द सन. हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. आणि आपण तो इन डिटेल बघणार आहोत जेव्हा आपण अवेअर प्रिन्सिपल बघू त्यावेळेला ते बघणारच आहोत. पण आता फक्त लक्षात घ्या, की सूर्याच्या घड्याळाप्रमाणे वागायची आपण आपल्या शरीराला एक सवय लावणार आहोत आणि ती सवय ऑटोमॅटिक लागणार आहे. तो काही चेंज नसणार नाही, ते ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. तुम्हाला आतून अशी इच्छा होईल, की अरे आपल्याला सूर्योदयाच्या आधी उठायचंय. तर तो एक महत्त्वाचा फायदा आपल्या शरीराला होणार आहे. तर आता मला वाटतं आपण मनाचे फायदे बघूया. एक मिनिट. हां, मनाचं स्वास्थ्य. तर मगाशी आपण थोडक्यात बघितलं, की आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यातले विचार. आणि या विचारांचा काही एक उपयोग नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विचार करून आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही. विचार हे फक्त जोपर्यंत त्या विचाराचं मॅनिफेस्टेशन होत नाही ॲक्शन्समध्ये, तोपर्यंत त्या विचारांना शून्य किंमत आहे. त्यामुळं अटेंड कॉस्ट म्हणजे त्याच्यातनं काय गेन झाला, मी आपला दिवसभर विचार करत बसलो, तर त्याच्यातनं गेन काय झाला, तर त्याचा गेन शून्य झाला. म्हणजे आणि एक तर विचार करायला कॉस्ट इतकी प्रचंड लागते. अ, तुम्हाला एक एस्टिमेट म्हणून सांगतो, की तुम्ही दिवसाला जो ऑक्सिजन घेता, त्या ऑक्सिजनची दिवसाची किंमत ही ₹1,00,000 इतकी आहे. म्हणजे आपण आता पृथ्वीवरती जगतोय ते काय फ्रीमध्ये जगतोय असं समजू नका. सूर्य नावाची एक शक्ती तुमच्यावरती दिवसाला ₹1,00,000 खर्च करतेय. त्यावेळेला तुमचे श्वासोश्वास दिवसभर चालू राहतात. असं जरी तुम्ही लक्षात घेतलं, तरी तुमच्या लक्षात येईल, की अरे बापरे! म्हणजे समबडी इज पेइंग फॉर माय लाईफ. हे आधी लक्षात घेऊया. आणि दुसरी गोष्ट, विचार ही एक अतिशय ऑक्सिजन हंग्री गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करायला सुरुवात करून बघा आणि तुमच्या शरीरातली SpO2 लेव्हल सबस्टॅन्शियली खाली जाते. मग तो विचार चांगला असेल किंवा तो विचार वाईट असेल, कसाही विचार असेल. विचार हा विचार आहे. पण तो अतिशय ऑक्सिजन हंग्री आहे आणि तो विचार तुमच्या रक्तामध्ये एक प्रकारचं पोल्युशन तयार करतोय कारण तो ऑक्सिजन घेतोय.
तुम्हाला लंग्स लिमिटेड आहेत. तुम्हाला काय विचार करतोय म्हणून 3 लंग्स 4 लंग्स असे लावता नाही येणार आहेत. तुम्हाला 2च लंग्स आहेत. त्यातलेही आपण 20%च वापरतोय आणि मग त्यातले उरलेले आपण विचारांना देतोय. म्हटल्यानंतर म्हणजे आपल्या शरीराला जेवढा ऑक्सिजन लागतोय तेवढा पण आपण त्याला देत नाहीये. तर हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक विचार करताना तुम्ही लक्षात घ्या. आणि सूर्यनमस्कार करत असताना आपल्याला विचारविरहित होण्याची एक अतिशय उत्तम संधी मिळणार आहे. आता ती कशी मिळणार आहे? तर त्याच्यामध्ये मेंदूच्या आपल्याला 2 लिमिटेशन्स लक्षात घ्याव्या लागतील. अ, एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आपला मेंदू हा अनलिमिटेड नाहीये. ते एक चांगलं आहे. कारण तो एका वेळेला 4च गोष्टी लक्षात ठेवू शकतो आणि तो एका वेळी एकाच गोष्टीवरती लक्ष देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जरी असं वाटत असेल, की अरे मला खूप गोष्टी आठवतात, मला काय म्हणजे काही नाही माझी मेमरी खूपच चांगली आहे. पण तसं काही नाही. हे बायोलॉजिकल लिमिटेशन आहे आपल्या मेंदूचं आणि याच्यावरती प्रॉपर रिसर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की एका वेळेला मनुष्य 4च गोष्टी आठवू शकतो. आणि मला वाटतं युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरीमध्ये त्याचं रिसर्च झालेलं आहे. आणि लाईव्ह सायन्सेसमध्ये क्लॅरा मॅस्कोविचनी त्याच्यावरती एक मोठं आर्टिकल लिहिलेलं होतं. सो डेफिनेटली रीड इट. अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं अ, एका वेळी 4च गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. हे एक आपलं लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन म्हणजे एका वेळेला आपण एकाच गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की मी गाणी गाणी ऐकत गाडी चालवतोय किंवा मी मोबाईलवर टेक्स्ट करत गाडी चालवतोय किंवा मी मल्टिपल गोष्टी करतोय. मी पोहे खात टीव्ही बघतोय. तर हे असं नाहीये. म्हणजे तुम्ही हे करत असाल, पण मेंदू एका वेळेला एकाच गोष्टीकडे बघतोय. तुम्हाला म्हणजे त्याचं फक्त फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये त्याचं अटेन्शन इकडून-तिकडे होतंय. म्हणजे मध्येच तो किशोर कुमार ऐकतोय आणि मध्येच तो रस्त्याकडे बघतोय. पण ते तुम्हाला ते इतकं फ्लॉलेसली वाटतं, की ओके म्हणजे मेंदू मल्टिपल गोष्टी करतोय एका वेळेला. पण ते बायोलॉजिकली तसं नाहीये आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे. मला वाटतं अर्ल मिलर यांचा रिसर्च त्याच्यावरती आहे, की एका वेळेला एकच. तर या 2 लिमिटेशन्स आपल्याला सूर्यनमस्कार करताना वापरून घ्यायच्या. आपण जेव्हा सूर्यनमस्कार मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये करतो, त्यावेळेला आपण पहिली गोष्ट त्या पोझिशनमध्ये गेल्यानंतर आपण त्या आसनाचं नाव, त्या पोझिशनमध्ये असाइन असलेलं जे सूर्याचं नाव, त्या पोझिशन ज्याच्यावरती फोकस्ड आहे त्या चक्राचं नाव आणि त्या चक्राचा रंग, या 4 गोष्टी मी आठवणार आहे. आणि मग मला सांगा या 4 गोष्टी जर मी आठवल्या, तर माझ्या मेंदूमध्ये देअर इस नो मोर बायोलॉजिकल कॅपॅसिटी लेफ्ट टू थिंक अबाउट माय बॉस, टू थिंक अबाउट स्टॉक मार्केट, टू थिंक अबाउट माय वाईफ, टू थिंक अबाउट एनिथिंग एल्स. म्हणजे आय जस्ट एक्झॉस्टेड माय बायोलॉजिकल कॅपॅसिटी. दिस इज द बेस्ट बेनिफिट दॅट यू कॅन डिराईव्ह फ्रॉम सूर्यनमस्कार. आणि दुसरी लिमिटेशन आपण बघितली होती, की एका वेळी एकच लक्ष. म्हणजे एका वेळेला एकाच गोष्टीवरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि ज्या वेळेला आपण सूर्यनमस्कार करणार आहोत, प्रॉपर ब्रीथिंगमध्ये आणि प्रॉपर ट्रान्झिशनमध्ये ब्रीथिंग करणार आहोत, त्यावेळेला आपला डायफ्राम हा इतका पॉवरफुल आहे, की तो आपले लंग्स इतक्या शक्तीने तो ओपन करणार आहे, क्लोज करणार आहे, की आपलं लक्ष आपल्या श्वासाशिवाय इतर कुठल्या गोष्टीकडे जाऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे लक्ष द्यायचं असेल, तर तुम्हाला इंटेन्शनली प्रयत्न करावे लागतील. पण तुम्ही काही असे काही प्रयत्न केले नाहीत, तर तुमचं लक्ष हे ऑटोमॅटिकली तुमच्या श्वासाकडे जाणार आहे. त्यामुळं हे सगळं करत असताना ॲडव्हांटेज काय, की हे सगळं करत असताना मेंदूची सगळी बायोलॉजिकल कॅपॅसिटी आपण एक्झॉस्ट करून टाकलेली आहे. त्यामुळं आता कशाचाही विचार करायला आपल्याला वेळ नाही. आणि तुम्हाला सांगतो, की अशा पद्धतीने तुम्ही मेडिटेटिव्ह प्रकारामध्ये तुम्ही 12 सूर्यनमस्कार केलेत, की तुम्हाला अक्षरशः तुम्ही एखादी योगनिद्रा केल्यासारखा तुम्हाला अनुभव येणार आहे. कारण प्रत्येक पोझिशनमध्ये तुम्ही थॉटलेस होणार आहे. आता हे बघा, आपल्या मेंदूला तशी सवय आहे, की ओके आता झालं थॉटलेस, आता परत थोडा विचार करू. ठीक आहे, एका पोझिशन झाल्यानंतर दुसऱ्या पोझिशनमध्ये जात असताना मध्येच थोडा वेळ तुम्ही विचार कराल, नाही असं नाही. पण ती पण सवय हळू जात राहील. पण मुद्दा काय, की वी आर युजिंग दी बायोलॉजिकल लिमिटेशन्स ऑफ द ब्रेन टू मेक इट थॉट फ्री. आणि बीइंग थॉट फ्री हे मनाच्या स्वास्थ्याचं हे अतिशय मोठं मेडिसिन आहे आणि ते आपण वारंवार एव्हरी डे आपण ते आपल्याला वापरून घेणार आहोत. ओके. सो हा झाला मनाच्या स्वास्थ्याचा विचार. आता आपण तिसरा आपला जो भाग आहे शक्ती. तर शक्तीचं आपण खरं तर काही करू शकत नाही. शक्ती ही अत्यंत प्युअर फॉर्ममध्ये आहे. शक्तीला आपण काहीच करू शकत नाही आणि शक्ती अ, शक्ती काही इम्प्रूव्ह करायची गरज आहे किंवा शक्ती वापरून बघायची गरज आहे असंही काही नाही. म्हणजे विवेकानंद असं म्हणतात, की आपल्या मसलमध्ये शक्तीचा एक ज्योत
ही अशी तेवत ठेवलेली आहे. आपले जे काही शरीरातले जे काही सगळे मसल्स आहेत त्याच्यामध्ये ती शक्तीची ज्योत आहे. पण मला सांगा, की आपण आता इतकी वर्ष या पृथ्वीवरती जगलेले आहोत. आपल्याबरोबर त्या मसल्स आलेल्या आहेत. त्याच्यामधली ती ज्योत पण आपल्याबरोबर आलेली आहे. पण त्याचा अनुभव काही आपल्याला आलेला नाहीये. म्हणजे आपण ती शक्ती वापरून बघितलेली आहे. पण तिचा अनुभव, ओके बाबा मला आता इलेक्ट्रिकचा शॉक बसला, तसं मी या मसलला हात लावला आणि मला माझ्या शक्तीचा अनुभव आला. असं होत नाही. आणि आपण सामान्य माणसं आहोत. आपण काय कोणी योगी नाही किंवा रमण महर्षी नाही, आपण काय कोणी गौतम बुद्ध नाही. त्यामुळे आपल्याला काय त्या शक्तीचा तसा अनुभव येईल, असं मला अजून तरी वाटत नाही. पण सूर्यनमस्कार करून आपण हा अनुभव घेऊ शकतो. हा महत्वाचा भाग आहे. आता तो कसा घेऊ शकतो? तर पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं, की व्हॉट वी आर मेड अप ऑफ. वी आर मेड अप ऑफ द सन. आता ही सनचा जर असा विचार केला, की हे सनचा जो काही छोटासा तुकडा आहे तो माझ्यात पण आहे. पण तो मला काही आतला बघता येत नाहीये. पण तो मला समोर आलेला मी बघू शकतो. त्याचा मी अनुभव घेऊ शकतो. त्याला मी फील करू शकतो. तो सूर्य त्याच्याकडे मी बघू शकतो. त्याचे चटके माझ्या अंगावरती बसतात ते मी अनुभव करू शकतो. आणि डोळे बंद करून, डोळे मिटून त्याच्याबरोबर मी राहू शकतो. आणि हा अनुभव म्हणजे ज्याला काय म्हणतात, की सोहम अशा प्रकारचा हा अनुभव आहे. तो मी आहे. सोहम याचा अर्थ तो मी आहे. आणि आता माझ्या समोर जर माझ्याच तुकड्याचा जर मोठा भाग माझ्या समोर येत असेल, तर त्याला बघणं, त्याला अनुभवणं हा माझ्यातल्याच शक्तीचा एक अनुभव आहे. हाही एक हे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तर मला एक असं सांगायचंय, की आता आपण हा जो अनुभव घेतोय किंवा अनुभवाबद्दल आपण बोलतोय, तर बरेच लोक मला विचारतात, की सूर्यनमस्कार ही उपासना आहे, साधना आहे, योग आहे, काय आहे? माझं असं मत आहे, की सूर्यनमस्कार ही उपासना आहे. आणि सूर्यनमस्कार ही म्हणजे थोडासा फरक आहे साधनेमध्ये आणि उपासनेमध्ये. उपासना ही तशी बहिर्गामी असते. आणि उपासना याचा अर्थच म्हणजे शब्दाची जरी फोड तुम्ही बघितली तरी उप अधिक आसन असं त्याचं संधी विग्रह करता येईल. उप आसन म्हणजे काय, की आपली जी कोणी इष्टदेवता आहे, त्या इष्टदेवतेसारखं आपल्याला व्हायचंय. असा त्या उपासनेमागचा अर्थ आहे. की माझी देवता कोण आहे? त्या त्या देवतेच्या काय-काय क्वालिटीज आहेत, त्या देवतेच्या काय-काय क्षमता आहेत, त्या सगळ्या माझ्यामध्ये मी आणणार आहे. आणि मग त्या सगळ्या क्षमता माझ्यामध्ये आणल्यानंतर आनंदानं ती देवता मला तिच्या शेजारच्या आसनावर किंवा तिच्या पायाशी मला बसायला जागा देईल. असा उपासना या शब्दामागचा अर्थ आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं बघितलं तर सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला सूर्याचा विचार करायचा आहे. आपल्याला सूर्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला सूर्य कसा आहे? सूर्य सकाळी कसा दिसतो? दुपारी कसा दिसतो? संध्याकाळी कसा दिसतो? असाच का दिसतो? ढग नसल्यानंतर माझ्या एनर्जी लेव्हलमध्ये काय, ढग असल्यावर काय फरक पडतो? किंवा 4 दिवस सूर्य उगवला नाही. आता तुमच्याकडे इंडियामध्ये भरपूर पाऊस आहे. तुम्ही बघू शकता, की उगवलाच नाही 4 दिवस सूर्य. कसं वाटतं? आणि एखाद दिवशी म्हणजे आता मे महिना होऊन गेला. प्रचंड सूर्य म्हणजे तापून काढतोय. तर त्याचा अनुभव तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे महत्वाचं काय आहे, की त्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे. त्याचा विचार करायचा आहे. त्याचे गुण काय-काय आहेत ते बघायचे आहेत. आणि ते आपल्याला काय-काय त्यातले घेता येतात, हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे आपण सूर्यनमस्कार करत असताना हे करणार आहोत. म्हणजे सूर्यनमस्कार म्हणजे काय असं धावत पळत एक हां, 108 सूर्यनमस्कार काढले. हां, माझा नंबर लिमिट हा 208 काढले. आज मी 5000 काढले. असं नाहीये. तर त्याला त्या म्हणजे तो एक वेगळा परत वेगळ्या लेक्चरचा विषय आहे, की सूर्यनमस्कार आणि त्यांची संख्या ह्याचा नेमका काय संबंध आहे. हा एक वेगळ्याच भाषणाचा विषय होऊ शकतो. पण आता एवढं लक्षात घेऊया, की सूर्यासारखं होण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यनमस्कार. हे आपल्याला लक्षात इथे घ्यायचं आहे. तर हे कसं शक्य आहे? तर गौतम बुद्ध एक वाक्य म्हणतात, की "व्हॉट यू थिंक इज यू बिकम आणि व्हॉट यू फील इज यू अट्रॅक्ट आणि व्हॉट यू इमॅजिन इज यू क्रिएट." म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही ज्याचा विचार करता तसे तुम्ही होता. तुम्ही ज्याला फील करता, तुम्ही जे काही फील करता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेला लॉटरीचं तिकीट काढल्यानंतर तुम्ही जर असं फील केलं असेल, की मला मला मिळणार, तर ते तुम्हाला मिळू शकेल. एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं, की भीती ज्यावेळेला आपल्याला अशी वाटते, की अरे मला भीती वाटते, तर बेसिकली यू आर अट्रॅक्टिंग दॅट फिअर टुवर्ड्स यू. आणि त्यातून जे काही कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत ते अट्रॅक्ट करताय. व्हॉट यू इमॅजिन इज यू क्रिएट. म्हणजे विवेकानंदांनी ज्या वेळेला म्हणजे एनर्जीचं डेफिनेशन सांगितली आहे, की मगाशी आपण बघितलं शरीर, मन आणि आत्मा हे सगळे एनर्जीचे एकाच एनर्जीचे फॉर्म्स आहेत. तर त्याच्यात त्यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलंय, की मन हा एनर्जीचा फॉर्म कसा आहे आणि हे सगळं विश्व युनिव्हर्स हे कशातनं तयार झालं असेल. तर त्यांनी असं सांगितलंय, की
हे सगळं जे आपल्याला दिसतंय म्हणजे आता हे काय सूर्यमाला आहेत, आपला सूर्य आहे, त्याच्यापेक्षा अजून मोठे सूर्य आहेत, असंख्य सूर्य आहेत. आता परवा त्या नव्या दुर्बिणीनं अजून काय-काय सापडले. तर हे सगळं जे आहे, हे सगळं कोणाचं तरी इमॅजिनेशन आहे. हे कोणीतरी इमॅजिन केलेलं आहे त्याच्या मनामध्ये आणि मग ते इमॅजिनेशन जेव्हा प्रत्यक्षात आलंय त्यावेळेला हे सगळं प्रत्यक्ष आपल्याला दिसतंय. म्हणून ते म्हणतात, की व्हॉट यू इमॅजिन इज यू क्रिएट. आणि मग म्हणजे विवेकानंद नंतर म्हणतात, की आपलं जे मन आहे, ते ह्या ग्लोबल माइंडचाच एक भाग आहे, की ज्यानं हे सगळं क्रिएट केलंय, ज्यानं हे सगळं इमॅजिन केलंय, त्याच माइंडचा एक छोटासा भाग आपल्याला मन म्हणून दिलेला आहे. ते मन पण इमॅजिन करतंय, ते मन पण क्रिएट करतंय. त्यामुळं आपलं इमॅजिनेशन हे अतिशय सत्पात्री असलं पाहिजे. निगेटिव्ह नकारात्मक गोष्टींचं इमॅजिनेशन करायची आपल्याला काही गरज नाही. आपल्याला चांगलंच इमॅजिन करायचं. त्यामुळं व्हॉट यू इमॅजिन इज यू क्रिएट. व्हॉट यू फील इज यू अट्रॅक्ट आणि व्हॉट यू थिंक इज यू बिकम. हे वाक्य फार महत्वाचं आहे आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून मला वाटतं हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. तर सूर्यनमस्कार उपासना म्हणून आपण बघत असताना आपण पहिली गोष्ट म्हणजे सूर्याचा विचार करणार आहे. तुम्हाला मी साधं सांगतो. सूर्याचा विचार हा कसा करायचा असतो, की असा संकल्प करा, की पुढचे 21 दिवस मी सूर्योदयापूर्वी उठणार आहे. एवढा एक संकल्प करून बघा. म्हणजे तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिक विचार चालू होतील, की उद्याचा सूर्योदय किती वाजता आहे? म्हणजे उद्या 6:32 ला सूर्योदय आहे का 6:37 ला आहे? म्हणजे त्याप्रमाणे मी उठणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, की आता तुमचं माइंड हे इट हॅज स्टार्टेड थिंकिंग इन टर्म्स ऑफ सन, की तो सूर्य किती वाजता उगवणार आहे? मग त्याच्याप्रमाणे मला उठलं पाहिजे. फॅन्टास्टिक. असा तुम्ही सूर्याचा विचार आपल्याला वाढवत न्यायचा आहे, की मग आज आज सूर्याची तिथी कुठली आहे? ओके. मग आज सूर्य कुठल्या राशीमध्ये आहे? मग त्याचा आज सूर्याचं ग्रहण आहे का? मग त्याचा माझ्या शक्तीवर काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे तुमचं जे थिंकिंग आहे, तुमचा जो विचार आहे, तो सूर्याच्या भोवती असला पाहिजे. त्या सूर्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तो आत्ता कुठे असेल? आता 3:30 वाजले. मग तो आता कुठल्या अँगलमध्ये असेल? विचार करू शकतो आपण. इमॅजिनेशनला काही लिमिटेशन नाहीये. त्यामुळे सूर्याचा विचार रोजच्या रोज करणं, सूर्याचा अनुभव रोजच्या रोज घेणं, सूर्याच्या शक्तीची, त्याच्या सौंदर्याची, त्याच्या कल्पकतेची आपण कल्पना करणं. तुम्हाला सांगतो सूर्यासारखा मोठा विश्वकर्मा नाही. तुम्ही एखाद्या झाडाचं पान बघा. त्या पानामध्ये अ, अनंत शिरा असतात. मधली एक मुख्य शिर असते. त्याच्या बाजूला असं शिरांचं जाळं पसरलेलं असतं. त्याच्यावरती एक छोटासा लेयर त्यांनी त्याला दिलेला असतो हिरव्या रंगाचा आणि मग त्या पानाचा त्याचा आकार तुम्ही कधी बघा काढून, तो कधी असा फ्लॅट कागदासारखा नसतो. कुठल्याही पानाचा आकार हा असा निमुळता होत गेलेला असतो आणि त्याला एक 3D कर्व पण त्यांनी अशी दिलेली असते, की जेणेकरून त्या पानावर जे पाणी पडेल, ते हळुवारपणानं खाली जाईल आणि ते कुठल्याही दुसऱ्या पानाला किंवा झाडाला अशी नोझल मारल्यासारखी किंवा फोर्सनी पाण्याची मारल्यासारखी अशी इजा न करता ते हळू खाली उतरत गेलं पाहिजे, अशी त्या पानाची 3D रचना केलेली असते. कोणी केली ही रचना? वी सॉ इट. वी नो इट. बाय सायन्स, बाय ऋग्वेद वी नो इट. इट वॉज क्रिएटेड बाय सन. म्हणजे आता तुम्ही त्याच्या कल्पकतेची कल्पना करू शकता. तुम्ही सशाच्या कातडीवरनं हात फिरवून बघा, किती वेगळी आहे. तुम्ही गायीच्या कातडीवरून हात फिरवून बघा, किती वेगळी आहे. अरे ही सगळी कल्पकता कोणाची आहे? हे सगळं क्रिएशन सूर्याचं आहे. दुसरं कोणाचंही नाही. हे सूर्याचं क्रिएशन आहे आणि म्हणून आपण त्याची कल्पकता किती आहे, हे फक्त ऑब्झर्व्ह करायचं आपल्याला. हे फक्त ऑब्झर्व्ह करायचंय. म्हणजे एखादा कीटक, एखादा कोळी जरी चालला असेल, तरी तुम्ही तो ऑब्झर्व्ह करा, की त्याला असे 8 पाय दिलेले असतात. त्याचे असे पेरं जोडलेले असतात. ते प्रत्येक एकमेकांना हळू-हळू हलू शकतात. तो कोळी हवेमध्ये जाऊ शकतो, तो खाली येऊ शकतो. कमालीचं क्रिएशन आहे. हे क्रिएशन माणसाला करायला कित्येक शतकं लागतील आणि ते जमेल की नाही ह्याची पण काही खात्री नाही. पण असं क्रिएशन सूर्यानं करून इथं असे मोती असे फेकून दिलेले आहेत पृथ्वीवरती. तर ती कल्पकता आपल्याला बघायची आहे. ती कल्पकता अनुभवायची आहे, अभ्यासायची आहे आणि ते सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याचं कौतुक करायचंय, की "अरे यू आर ग्रेट. यू हॅव क्रिएटेड सो मेनी गुड थिंग्स ऑन धिस प्लॅनेट. सो मेनी गुड थिंग्स फॉर मी." आणि म्हणून मी तुझं आता कौतुक करतोय, म्हणून मी तुझं आता अप्रिशिएशन करतोय आणि हे सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कार म्हणजे धावत-पळत मी 200 सूर्यनमस्कार काढले, मी 500 सूर्यनमस्कार काढले. या गोष्टीलाच काही अर्थ नाही. हे लहान मुलासारखं आहे. हे सूर्यनमस्कार आणि नंबर हे लहान मुलासारखं आहे. लहान मूल कसं एखादा प्लास्टिकचा खुळखुळा घेऊन खेळत असतं. ते खेळत असतं. 1 वर्षाचं असतं तोपर्यंत ते खेळत असतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याला कळतं की यात काही अर्थ नाही, त्यावेळेला ते फेकून देतं आणि त्याच्यानंतर ते पुढचं खेळणं घेतं.
म्हणून मला तुम्हाला सांगायचं की हे सूर्य नमस्कार आणि नंबर हे त्या लहान मुलाचं प्लास्टिकचं खेळणं आहे. तुम्ही त्याच्याबरोबर खेळा, थोडे दिवस खेळा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यात काही अर्थ नाही. तेव्हा तुम्ही ते सोडून द्या आणि हे खेळणं घ्या. त्या सूर्याचा अनुभव करायला घ्या, सूर्याचा विचार करायला घ्या, त्याचं अप्रिसिएशन करायला घ्या, त्याचं कौतुक करायला घ्या. म्हणजे तुम्ही हळू सूर्यासारखे व्हायला लागणार. व्हॉट यू इमॅजिन इज व्हॉट यू क्रिएट. व्हॉट यू थिंक इज यू बिकम. ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसची तुम्ही सुरुवात करा. असं मला तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं. तर अवेअर प्रिन्सिपल म्हणजे काय आहे, की आतापर्यंत आपण सगळं बघितलं, की असं करूया, तसं करूया. पण ते होत नाही हो. कारण काय आहे, की ती गोष्ट आपल्याला पटायला पाहिजे आणि ती आपल्याला अंगीभूत व्हायला पाहिजे आणि ती गोष्ट आपण इंटरनलाइज करायला पाहिजे. म्हणजे ज्याला काय म्हणतात, की आपल्याला ती आतून पटायला पाहिजे, की अरे हां, हे माझ्या चांगल्यासाठी आहे. मग मला करायला पाहिजे. किंवा आमच्या शेजारच्या गल्लीतला बाळू करतोय म्हणून मी करतोय ह्याला काही अर्थ नाही. मग बाळू एक दिवस करायचा बंद केल्यानंतर मी पण बंद करतो. तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आमच्याकडे त्याला चेंज आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात, की चेंज इज टेम्पररी आणि ट्रान्सफॉर्मेशन इज परमनंट. म्हणजे चेंजमध्ये काय असतं, की एक उत्तम उदाहरण परवाच मी दिलं माझ्या भाषणामध्ये, की एका गावामध्ये पंतप्रधान यायचे आहेत, राष्ट्रपती यायचे आहेत. तर ते रस्ते बंद केले जातात. मग आता हा रस्ता चालू नाही, तो रस्ता चालू नाही, तो रस्ता चालू नाही. ठीक आहे, लोकं दुसऱ्या रस्त्याने जातात. तेवढा दिवस ते साजरा करतात. पण ज्यावेळेला ते पंतप्रधान निघून जातात, त्यावेळेला ते रस्ते परत चालू होतात. म्हणजे हा चेंज आहे. हा टेम्पररी असतो. हा नाखुशीनं केलेला असतो. लोकांनाही त्रास होतो. अरे कोण पंतप्रधान आले? कशाला आमची कटकट आता आम्हाला इकडून जायचं तिकडे सो बेसिकली पीपल हॅव रेजिस्टन्स टू चेंज. पण ट्रान्सफॉर्मेशन कसं असतं, की आपल्या कोल्हापूरला जाताना, पुण्याहून कोल्हापूरला जाताना आता ते नवीन बोगदा काढलाय. पूर्ण डोंगर फोडून त्यांनी नवा बोगदा काढलाय. नवा रस्ता केलाय. त्याला नवे टर्न्स दिले, त्याला नवे लाईट्स बसवलेत. सगळं नवीन आहे ते. आता लोकं ते आनंदानं वापरतात. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हे ट्रान्सफॉर्मेशन परमनंट असतं. लोकांना त्याचे बेनिफिट्स कळालेले असतात, पटलेले असतात, रुचलेले असतात आणि मग लोकांना मग आता कसल्या सक्तीची गरज नाही पडत. तर ते आपल्याला सुद्धा सूर्यनमस्कार ही ही आपल्या दैनिक जीवनाचा भाग जर करून घ्यायचा असेल, तर आपल्याला ते ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे. ते सूर्यनमस्कार ही सक्ती नको आहे. सूर्यनमस्कार मी सांगितले म्हणून तर तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही तुमचे गुरु आहात. माझ्याकडे तुम्ही बघूच नका. तुम्ही स्वतः तुमचे गुरु आहात. तुम्ही स्वतःला समजून सांगितलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला हे पटलं पाहिजे, की हे का करायचं? ते एकदा तुम्हाला पटलं, की तुम्ही ते करणार. आणि ते कसं पटवून घ्यायचं आणि ते कसं त्याच्यात कन्सिस्टंट राहायचं, ह्याच्यासाठी आम्ही एक अवेअर प्रिन्सिपल नावाचं दिलेलं आहे. त्याला सन अवेअर असं पण म्हणू शकतो आपण. तर ते आपण एक थोडक्यात बघूया. आय थिंक आय हॅव ऑलरेडी गॉन बियॉन्ड माय टाईम लिमिट. 57 मिनिटं झालेली आहेत. पण आय थिंक वी विल कव्हर इट इन 5 मिनिट्स. ओके. सो ए इज फॉर अराइज अँड अवेक बिफोर द सन. म्हणजे आपण काय मगाशी म्हणलं, की आपल्याला सूर्याच्या आधी उठायची सवय लावून करायची आहे. की सूर्यनमस्कार ही गोष्ट उगवायच्या आधी करायची आहे. हे आधी लक्षात घ्या. सूर्य उगवल्यानंतर 8 वाजता मी सूर्यनमस्कार करतो त्याला काही अर्थ नाही. सूर्य उगवायच्या आधी सूर्यनमस्कार करायचा आहे. त्याच वेळेला तुम्ही सूर्याचा अनुभव घेऊ शकणार आहे. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे ती म्हणजे अराइज अँड अवेक बिफोर द सन. दुसरी गोष्ट डब्ल्यू इज फॉर विटनेस अँड इंडल्ज इन द ग्लोरी ऑफ द रायझिंग सन. मी मगाशी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या वेळेला सूर्य वेगळा वेगळा दिसतो. दुर्दैवानं असं आहे की सूर्य इतका तेजस्वी आहे आणि आपण इतके पामर आहोत, आपण इतके इनकॅपेबल आहोत, की आपण त्या सूर्याकडे 1 मिनिट सुद्धा बघू शकत नाही. तो इतका तेजस्वी आहे. मग आता या सूर्याकडे बघायचं कसं? तर या सूर्याकडे बघण्याची एकमेव वेळ म्हणजे सनराईज, बिफोर द सनराईज. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, की सनराईज ज्यावेळेला तुम्ही बघता, त्यावेळेला तुम्ही ॲक्चुअल सन बघतच नाही. तुम्ही त्या सूर्याची प्रभा बघत असता. सूर्याच्या ज्यावेळेला सूर्य उगवत असतो त्यावेळेला तुम्ही सूर्याची प्रभा बघता. म्हणजे आपल्या पृथ्वीला कर्वेचर आहे. त्या कर्वेचरमुळं सूर्य जेव्हा उगवतो आपल्यावरती, त्यावेळेला तो पूर्ण आपल्या समोर येण्याच्या आधीच त्या सूर्याचं एक प्रतिबिंब आपल्या हवेतल्या कणामुळं आपल्याला दिसायला लागतं. आणि तो खरा सूर्य नसतोच, ते त्याचं बिंब असतं. त्याला सूर्याची प्रभा म्हणतात आणि त्या प्रभेकडे आपण बघायचंय. आणि तुम्ही आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव रिअली सीन दॅट, पण ती जर तुम्ही बघितलीत, तर तुमच्या असं लक्षात येईल, की या जगामध्ये, या आयुष्यामध्ये त्याच्या इतकं सुंदर काहीच नाही. जर तुम्ही सूर्याची प्रभा बघितलीत तर. म्हणजे एखाद्या मोकळ्या मैदानावर जा, एखाद्या समुद्रावर जा, नदीवर जा
सनराईजच्या जागेवरती जा आणि जिथं मोकळ्या आकाशामध्ये सूर्य उगवायच्या आधी दिसणारा लाल सूर्य बघा. आणि म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हणलं की मारुतीने त्या सूर्याकडे उडी मारली, तर ते उडी मारावं इतका सुंदरच आहे तो. पण ते दर्शन त्याच वेळेला घ्यायचंय आणि त्या दर्शनामध्ये आपल्याला ते विटनेस करायचं आहे, इंडल्ज करायचं आहे, ते दर्शन साठवून घ्यायचं आहे. ते इतकं चांगलं आहे, म्हणजे त्याच्यावरती अजून बराचसा रिसर्च झालेला आहे, की त्या वेळेला जो सूर्य जे काही रेज आपल्यावरती टाकतोय, जे काही रेज आपल्यावरती येत आहेत, त्यामुळं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती, आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमवरती, आपल्या न्यूरल सिस्टीमवरती इतका पॉझिटिव्ह परिणाम होतोय, की दॅट कॅन बी अ टॉपिक फॉर अनदर डे. म्हणजे मी त्याच्यावरती अजून माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही, पण मी त्याच्यावरती एक आर्टिकल लिहून मग मी ते कदाचित प्रेझेंट करीन. पण दॅट इज अनदर गुड थिंग, की सूर्य उगवायच्या आधी तुम्ही तिथं जा, तुम्ही तिथं उभे राहा, तिथली थंडी, तिथलं वारं हे अनुभवा आणि मग ज्या वेळेला तुम्हाला तो लाल सूर्य उगवताना दिसेल, दॅट इज द मोमेंट दॅट यू वॉन्ट टू चेरिश फॉर युअर लाईफ. ओके, सो दॅट इज फॉर डब्ल्यू. त्याच्यानंतर ए, ते हे तर आपण बघितलंच, अप्रिशिएट अँड थँक द रायझिंग फॉर सन फॉर एव्हरीथिंग वी गॉट इन अवर लाईफ. म्हणजे ऑलवेज ग्लास इज हाफ फुल, हे लक्षात ठेवा. हा ग्लास इज नॉट हाफ एम्प्टी, ग्लास इज नेव्हर एम्प्टी. जो मिळालेला आहे तो मला माझ्या लायकीपेक्षा, माझ्या कुवतीपेक्षा जास्त मिळालेला आहे, हे आधी लक्षात घ्या. कारण यू आर अ क्रिएशन ऑफ सन. त्यानं तुम्हाला जे कार्य करायला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे, ते कार्य करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या क्षमता, सगळ्या शक्यता, सगळ्या तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. हे कार्य करायला तुम्हाला जे जे स्किल लागतं, ते स्किल तुम्हाला देऊन त्यांनी पाठवलेलं आहे. तुम्हाला काहीही कमी मिळालेलं नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला असं वाटते की मला अजून आता BMW विकून मला आता टेस्ला घ्यायचे, ते तुमच्या मनाचा खेळ आहे. पण सूर्यानं तुम्हाला सांगितलंच नव्हतं की टेस्लामध्ये जाऊन हे काम करायचंय. त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की BMW मधनंच हे काम करायचंय. दॅट्स इट, यू गॉट द BMW. सो आता तुमचं काम असं आहे की जे मिळालंय त्याच्याबद्दल त्याला अप्रिशिएट करा, त्याला थँक्यू म्हणा. आणि हे फार महत्वाचं आहे. कारण कुठल्याही आयुष्याच्या कुठल्याही क्षणी देअर आर मोर थिंग्स टू बी हॅपी फॉर दॅन टू बी अनहॅपी फॉर. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही कधीही हिशोब करून बघा. तुम्ही कधीही मोकळ्या जागेला हिशोब करून बघा. एक कागद घ्या, चिठ्ठी घ्या, त्याच्यावरती लिहायला लागा की आय एम अनहॅपी फॉर, आणि त्याची एक लिस्ट तयार करा आणि बाजूला लिहा आय एम हॅपी फॉर. आणि त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की माझी फुफ्फुसं चालू आहेत, माझं हार्ट चालू आहे, माझं पचनशक्ती चालू आहे, मला व्यवस्थित माझ्या 2 पायावर चालता येतं, मला बोलता येतं, मला लिहिता येतं, वाचता येतं. प्रत्येक गोष्टीला किंमत आहे, हे लक्षात घ्या. दिस इज नॉट फ्री. त्यामुळं आयुष्याच्या कुठल्याही क्षणी तुमच्याकडं ऑलवेज देअर आर मोर थिंग्स टू बी हॅपी फॉर, हे आधी लक्षात घ्या. त्यामुळं बी हॅपी फॉर इट अँड अप्रिशिएट द सन हू हॅज गिव्हन ऑल दीज थिंग्स टू यू. दीज आर ऑल द प्रिव्हिलेजेस, दे कॅन बी टेकन आउट. तुम्हाला मी साधा सांगतो, पायाला ठेच लागली तर तुम्हाला सोफ्यावरनं उठून बाथरूम मध्ये जाताना ती किती अंतर जास्त आहे ह्याची कल्पना येऊ शकते. एक साधी ठेच म्हणजे मग पाय अँप्यूट केला वगैरे तर हे पुढच्या गोष्टी आहेत. पण म्हणून काय म्हणतो की जर आपण तिथपर्यंत व्यवस्थित विनासाया जात असू तर वी शुड बी थँकफुल फॉर इट, की एव्हरीथिंग इज वर्किंग आउट वेल. आणि सूर्यनमस्कार ही अशी गोष्ट आहे की तुमचं शरीर हे कम्प्लिटली फिट असल्याशिवाय तुम्ही सूर्यनमस्कार करू शकत नाही. म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कुठेही बारीकशी जरी पेन असेल तरी तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की अरे इथं दुखते, अरे इथं दुखते. त्याचं कारण आपण 97% मसल ग्रुप वापरतोय. त्यामुळे शरीरात कुठेही बारीकसं जरी काही तुमच्यात पेन असेल, काहीतरी इजा झालेली असेल, तरी तुम्हाला सूर्यनमस्कार करताना ते जाणवणार आहे. त्यामुळे बी हॅपी फॉर फॉर दॅट एव्हरीथिंग एल्स इज वर्किंग अँड से थँक्यू फॉर इट. तर ते एक महत्वाचं अवेअर मधलं प्रिन्सिपल आहे. आणि तिसरं म्हणजे आर, चौथं आर, रिअफर्म द कन्व्हिक्शन दॅट वी आर द फायनेस्ट क्रिएशन ऑफ सन. स्वतःला कधीही कमी समजू नका, कशानंही कमी समजू नका. तुम्ही पेपर परीक्षेत नापास झालेले असाल, तुम्ही काय तुम्हाला ऑफिसमधनं काढून टाकलेलं असेल, कशानंही, नो प्रॉब्लेम. दीज आर ऑल द स्मॉल थिंग्स इन लाईफ. रिअफर्म द कन्व्हिक्शन दॅट वी आर द फायनेस्ट क्रिएशन ऑफ सन. जर तुम्हाला एखाद्या कंपनीतनं काढून टाकलं असेल, तुमचा एखादा कंपनी तुमचा बिझनेस बुडाला असेल, स्टॉक मार्केटमध्ये काही लॉस झाला, नो प्रॉब्लेम. यू आर मींट फॉर दॅट, दॅट इज फाईन. पण तुम्ही त्यानं तुमचं स्वतःचं डिग्रेडेशन करून घेऊ नका. लोक काय म्हणतात ह्याच्यावरती माझं ग्रेडेशन ठरणार नाही. माझं ग्रेडेशन हेच आहे की मी सूर्याचा मुलगा आहे, विषय संपला. आणि हे ज्या वेळेला कन्व्हिक्शन मी रोजच्या रोज स्वतःला सांगत जाईन, त्यावेळेला हे माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स, माझा स्वतःचा सेल्फ टॉक इतका पॉझिटिव्ह आणि इलेव्हेटेड झालेला असेल की त्याच्यानंतर मला कोणी कधी मला त्याचं दुःख होणार नाही किंवा माझ्या हातून काही चुका होणार नाहीत. किंवा ही एक चांगली स्टेट आहे माइंडची, की मी ह्याच्यातनं कधी डिप्रेशनकडे जाणार नाही. हा स्वतःचा सेल्फ टॉक आहे.
So reaffirm every morning, see the sun, appreciate it and tell them that okay, you are me. म्हणजे तुम्ही बघा, आपण जेव्हा म्हणतो की ओम राम मित्राय नमः, हे काय आहे? तर दिस इज अ रिअफर्मिंग द कन्व्हिक्शन की आय एम द फायनेस्ट क्रिएशन ऑफ सन. मी त्या सूर्याला मित्र म्हणतोय. म्हणजे तुम्ही असा विचार करा की एवढा पॉवरफुल, एवढा जायगॅन्टिक आणि एवढा नॉलेजेबल, एवढा विजडमफुल, एवढा क्रिएटिव्ह जर मित्र माझा असेल, तर माझ्यामध्ये कसलाही न्यूनगंड त्या दिवसापुरता तरी राहायला नको आहे. राईट? सो ते आपण करणार आहोत. रिअफर्म द कन्व्हिक्शन दॅट वी आर द फायनेस्ट क्रिएशन ऑफ द सन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी आपण म्हणालो ते बोललो त्याच्याबद्दल की एक्सपिरियन्स द एक्झिस्टन्स ऑफ द व्हेरी सन इन एव्हरीथिंग अराउंड अस. म्हणजे मी म्हणलं की एखादं झाडाचं पान तुम्ही बसला, तुमच्या डोक्यावर एखादं झाडाचं पान पडलं, तर ते पान उचलून बघा. त्या पानावरची नक्षी बघा. त्याच्यावर काय काय काढलंय बघा. आणि तुमच्या लक्षात येईल की अरे काय फायनेस्ट क्रिएशन आहे हे, केवढं जबरदस्त इंजिनिअरिंग आहे हे. आणि आता तुमच्या लक्षात येईल की हे कोणी तयार केलं, तर हे सूर्याने तयार केलं. म्हणजे हा ज्या वेळेला तुम्ही एक्सपिरियन्स करायला लागाल की माझ्या अवतीभोवती जे काही आहे ते सगळं सूर्यानेच केलेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या मनामधले जातीचे, धर्माचे, वंशाचे, वर्णाचे हे सगळे भेद हे ऑटोमॅटिक गळून पडणार आहेत. कारण हे सगळं सूर्यानेच क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर माणसाने त्याच्यात भेद तयार केलेत की हा पांढरा आहे आणि हा काळा आहे आणि हा हा इंडियन आहे आणि हा चायनीज आहे आणि हा हा हिंदू आहे आणि हा तो आहे. हे सगळे आपल्या मनाने तयार केलेले आहेत. सूर्याने तयार करताना असं काही तुम्हाला लेबलून पाठवलं नव्हतं. सूर्याने तयार करताना तुम्हाला एक माणूस म्हणून पाठवलेलं होतं. आणि माणूस म्हणून का पाठवलं होतं की ओके, तुम्हाला त्यांनी निओ कॉर्टेक्स दिला म्हणून तुम्ही माणूस, नाहीतर काय तुम्ही दगडापेक्षा काय फारसे वेगळे नाही आहात. त्यामुळं आपण काही स्वतःला दगडापेक्षा वेगळं समजायचं कारण नाही. आपण काही स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजायचं कारण नाही. प्रत्येकाचा एक रोल आहे आणि तो प्रत्येकाचा रोल करायला आपल्याला इथं पाठवलेला आहे. आणि त्यामुळं वी ऑल आर टीम. अशा हिशोबानं आपण बघायला पाहिजे. अशा हिशोबानं आपण एकमेकांचा विचार करायला पाहिजे आणि ते जेवढं आपण स्वतःला सांगू परत, 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 तेवढं ते कन्व्हिक्शन आपलं मजबूत होत जाणार आहे. आणि मला असं वाटतं वैयक्तिक, की जर आपण हा एक्सरसाइज जर म्हणजे जगातल्या 6.5 अब्ज लोकांनी जर हा एक्सरसाइज केला. आता तुम्ही बघताय, की युक्रेनवरती रशियानं हल्ला केलाय. अरे काय युक्रेन म्हणजे काय? युक्रेन म्हणजे ते आधीचं रशियाच आहे. ते सगळे रशियनच लोक आहेत. ते सगळे त्यांचे इतके नातेवाईक युक्रेनचे रशियात आहेत, रशियाचे युक्रेनमध्ये आहेत. काय म्हणजे कमालीच आहे म्हणजे. उद्या महाराष्ट्राने कर्नाटकवरती हल्ला केल्यासारखा आहे. काय हा काय प्रकार आहे? हा कशासाठी चाललाय प्रकार हा? हा कोणाचे तरी पर्सनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे असं व्हायला लागलंय. दुर्दैवानं व्हायला लागलंय. म्हणजे नुसतंच युक्रेन असं नाही. सगळ्या जगभर हे चालू आहे. श्रीलंकेत काय चालू आहे किंवा व्हिएतनाममध्ये काय झालं. म्हणजे मिडल ईस्टमध्ये सगळीकडे हे चालू आहे. तुर्कीमध्ये जगभर हे चालू आहे. मला दुर्दैव वाटतं, की अरे मनुष्याला हे समजून सांगितलं पाहिजे, की बाळ यू आर नो डिफरंट. यू आर मेड अप ऑफ द सेम सन. यू आर द सन ऑफ सेम सन. मग तू हिंदू असेल, ते ख्रिश्चन असेल, मग मुसलमान असेल, हे सगळं नंतरच आहे. पण त्याच्या आधी यू आर मेड अप ऑफ सन. आणि हे जर आपण या माणसाला सांगू शकलो, तर मला वाटतं, की या पृथ्वीवरचे बरेचसे प्रश्न असेच सॉल्व्ह होतील. आणि युद्ध थांबतील, रोगराई थांबेल, अनेक प्रकारचे प्रश्न थांबतील. आणि मग मला असं वाटतं, की म्हणजे आमचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे, की एक प्रकारचं विश्व बंधुत्व यातून निर्माण झालं पाहिजे. आपण जर सगळे सूर्याचेच मुलं असू, तर आपण सूर्याचे सहोदर झालो. चला, सहोदर हा मराठीत एक अतिशय चांगला शब्द आहे, की सहोदर ज्या एका मातेच्या उदरातून आपण जन्माला आलो, तर त्यांच्याशी आपण काही वाद करणार आहे का? भांडण करणार आहे का? तर ही एक विचारसरणी आपल्याला यातून पुढे न्यायची आहे आणि हे एक अवेअरनेस लोकांमध्ये आपल्याला द्यायचं आहे. तर आय थिंक दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू से. बट सूर्यनमस्कार अलायन्स बद्दल एक 2 मिनिटं बोलतो. तर वी ऑफर कोर्सेस, स्टँडर्डाइज करिक्युलम, स्टडी मटेरियल, बुक्स, सायंटिफिक रिसर्च पेपर, स्कॉलरली आर्टिकल्स. सो आमची वेबसाईट आहे, तुम्ही जरूर भेट द्या. आमचं फेसबुक पेज आहे, तुम्ही बरेच जण आहेत त्याच्यावरती, यातले काही जण. सो लेट्स कीप इन टच. आमची अशी एकच प्रार्थना आहे, की जी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी केली होती, की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. धन्यवाद. हो, फारच सुंदर हां. अगदी म्हणजे असा असा विचार करणं म्हणजे मी असं थोडं आपण सूर्यनमस्कार करतो आणि ते एक एक्सरसाइज म्हणून, योगा म्हणून असं त्याच्याकडे थोडंसं मेडिटेटिव्ह प्रॅक्टिस म्हणून बघितलं जातं. पण असा व्यापक विचार एवढा मनामध्ये काही आले नव्हतं. खूपच छान आता आता ह्याचं ग्रॅटिट्यूड म्हणून तुम्ही म्हणलात, की सूर्याचं एक तर ते ग्रॅटिट्यूड मी तुम्हालाच देते, की ही जी माहिती समोर आणून आपल्या मनामध्ये ते विचार करणे आणि मग ते होपफुली इट विल ट्रान्सफॉर्म
इंटू आपल्या आयुष्यामध्ये, की प्रत्येकाच्या ह्युमन आयुष्यामध्ये, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तो बदल होईल आणि तो ट्रान्सफॉर्मेशन होईल, अशी राईट. मी एक प्रार्थना करते आणि मे बी ती नक्की, सूर्यालाच नक्कीच. करते. नक्की, निश्चित, निश्चित. हां, तर मी एक आणि ओपन करते. हां, बोला. मृणालिनी ताई, हां, फक्त हां. मी एक वाक्य फक्त बोलणार आहे की हां, आपण हां. इतके सुंदर विचार ऐकले की जे अध्यात्म आणि विज्ञान या दोनांची अतिशय सुंदर सांगड घालणारे होते. आणि हो. निखिलजींचं बोलणं असं आहे की आपण 5 मिनिटं ऐकूया आणि नंतर जाऊ असं म्हटलं तर तो असं बांधून ठेवतो. आणि त्याच्या हो, विचारांनी हो. किती वेळ आपण ऐकतो. आता मी फक्त एकच एकच मी तुम्ही म्यूट करा 2 मिनिट, मी म्यूट करते ह्यांना. मला हा हां, म्यूट करते एकच मी. एकच फक्त हां, हां. मला बोला. सूचना अशी करायची आहे निखिलला की आपण ज्याबद्दल इतका वेळ बोललो त्या सूर्यनमस्काराचं एक सायकल डेमॉन्स्ट्रेशन म्हणून सुरुवातीला व्हिडिओवरती दाखवावं, ही एक रिक्वेस्ट आहे की बरं, सूर्यनमस्कार बरं. म्हणजे काय हे सगळ्यांना या. माहिती असं आपण गृहीत धरलं. पण ज्यांना माहित नसेल तर त्यांनी बरोबर. प्रत्यक्ष एकदा बघावं की सूर्यनमस्कार कसा घातला जातो. एवढीच राईट, विनंती. राईट. अतिशय निश्चित. अप्रतिम भाषण नेहमीप्रमाणे. अरे, हो, व्हेरी गुड. आणि अगदी मी बरोबर. मी थोडी घाईघाईनी रजा घेते कारण मी माझा थोडा क्लास पोस्टपोन केलाय त्यामुळे. बरोबर. अतिशय धन्यवाद सेतूला पण. अच्छा, थँक्यू, थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. या या मी ओपन करते की काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट वरती विचारा आणि मग आणि जर कोणाला प्रश्न विचारायचे तर हात वरती करा, म्हणजे मग मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी बोलवेल. की शक्यतो पर्सनल असे पर्टिक्युलर असे विचारले का थोडेसे व्यापक असे प्रश्न विचारा, काही प्रश्न असतील तर. म्हणजे मग आपल्याला त्यांना पण विचारता येतील. ते सगळ्यांना खूप आवडलेलं दिसतंय. आणि तर आता हा जे तुम्ही जे म्हणाला की नंबरांकडे लक्ष देऊ नका ना, की या. हां, सूर्यनमस्काराकडे आणि आता म्हणजे मी पण ते केलेले आहेत. पण ते मंत्र म्हणायचे असतात त्यावेळेस आता मला थोडं वेस्टर्न सूर्यनमस्कार म्हणजे इकडे आम्ही क्लासमध्ये नाही ताई, हा त्यामध्ये केले नमस्कार होते. ताई. हां, हां. बोला अश्विनी. सर ताई, माझा एक प्रश्न होता की म्हणजे वयोमानानुसार म्हणजे किती सूर्यनमस्कार घ्यायचे? हां, तर आपल्याकडे अश्विनी ते म्हणजे पहिलीपासूनचे मुलं आहेत ना आपल्याकडे. मग बरं, बरं. आता हे प्राथमिकला किती संस्था घ्यायचे हां, आणि हां. माध्यमिकला किती घ्यायचे? हां, किंवा तर आता मी हा थोडंसं सांगते त्यांना, की हे आपली नॉन प्रॉफिट आपली संस्था आहे महामानव बाबा आमटे. श्रीगोंद्याची बरोबर, संस्था आहे. तिथे सेतू पण काम करतं. बरोबर. आम्हाला अटॅच्ड ही आम्ही इथे अगदी निगडीत काम करतो ह्यांच्याशी. तर इथे हे मुलं ट्रायबल मुलं आहेत. पहिलीपासून ते साधारणपणे 10वी-11वी पर्यंत मॅक्सिमम मुलं हे अर्ली एलिमेंटरी आणि मिडल स्कूलचे आहेत. तर बरोबर. मग आता तिचा प्रश्न आहे, की कुठल्या मुलांनी सुरू करावं, किती लवकर सुरू करावं आणि किती करावं? असा तो प्रश्न आहे. फासेपारधी आ, मुलं जास्त आहेत तिथे. बरोबर, बरोबर. नाही, वयाच्या 8व्या वर्षानंतर सुरुवात करायला हरकत नाही. आणि लहान मुलं असतात त्यांना काही ऍक्च्युअली तसं काही लिमिटेशन नाही. त्यांना करू द्या तुम्ही, अनलिमिटेड करू द्या. त्यांना त्यांना सांगायचं की फक्त आज जेवढे करशील तेवढे उद्या पण करणार आहेस आणि कायम करणार आहेस. म्हणजे आज जर समजा तू 12 करणार असशील तर उद्या, परवा, तेरवा अगदी शेवटपर्यंत तू 12 करणारच आहेस मिनिमम. आणि जर समजा तुला वाढवायचे असतील तर तू वाढवू शकतोस, पण कमी नाही करायचे. अशी एक त्यांना जर कंडिशन घालून दिली मुलांना, तर ते चांगले हिरिरीने करतात आणि विचार करतात, की अरे आता माझे 70 झालेत, आता मी वाढवले तर परत मला रोज तेवढे करायला लागतील. हे एक त्यांना तुम्ही रूल म्हणून सांगा, की जेवढे करशील तेवढे रोज करायचे. आणि स्टार्ट विथ 12 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करायला काही हरकत नाही. ओके, ओके. ओके सर. आणि तो हां. मंत्र प्रत्येक सूर्यनमस्कारला मंत्र वापरायचा का नाही कंपल्सरी, असं म्हणजे काही सजेशन थोडं? आहे, याचं एखादं आपण असं करूया, की आमचे इंडियामध्ये काही टीचर्स आहेत, त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो, की ते तुमच्यासाठी ऍक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशनचा एखादा क्लास घेतील, की ज्याच्यामध्ये लहान मुलांना कसं सुरू करायचं बाबा.
तर असा एक क्लास आपण घेऊ शकतो. चालेल हा sir. मी म्हटलं, हा मी मागे म्हणजे म्हटलं मग तुम्ही हा म्हणाला हा मुलांसाठी म्हणून वेगळा करूयात म्हणून. या हा ठीक आहे, मग ते छान झालं. या आणि तुम्ही एक 4 हे मी म्हणाला ना. नमस्कार. हा बोला बोला. हॅलो, हो हो हा बोला बोला की हॅलो. ऐकू येते. आवाज येतोय निखिल? हो 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 येतोय. येतोय या अच्छा, माझी एक रिक्वेस्ट होती की म्हणजे खरंच हा आजचं भाषण म्हणजे आजचं स्पीच एकदम एक्सलंट झालंय. मी अंजली बोरामणीकर औरंगाबादवरून बोलतेय. हा बोला की आणि अंजली. माझी अशी एक रिक्वेस्ट होती की म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते किंवा मला माहित नाही, पण आजची जी पिढी आहे अतिशय आळशी झालेली आहे. आणि या पिढीला आपण योग प्राणायाम म्हणजे हे आपलं भारतीयांचं खरं हे आहे. आपण अंधानुकरण करतोय पाश्चात्य लोकांचं आणि त्या लोकांनी आपलं सगळं उचललंय चांगलं चांगलं. तर या लोकांसाठी आपल्याला काही म्हणजे जी आजची पिढी आहे तर त्यांना आपण योग्य वळणावर, मी असं नाही म्हणत हे एकट्याचं काम नाहीये किंवा मी सांगितलं म्हणून अमक्यानी करायला पाहिजे असं पण नाहीये. पण त्याच्या मनात उपजत असं झालं पाहिजे की अरे नाही यार, आता जसं आपण सांगितलं की सूर्योदयाच्या आधी आज प्रत्येक युवक आज खरंच आहे सूर्योदयाच्या आधी उठला पाहिजे आणि त्यांनी ऍटलिस्ट रोज 5 सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली पाहिजे. तर यासाठी आपले स्पीच म्हणजे चांगल्या चांगल्या संस्थांच्या मार्फत म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या मार्फत आपण जर अरेंज केले, पहिली सुरुवात आपण महाराष्ट्रातनच करूया, असं काहीतरी आपण करायला हवं. आणि म्हणजे मी खरंच सांगते ह्यात मी नक्की मदत करेल, काय हवी ती माझ्याकडनं शक्य होईल ती. पण असं काहीतरी आपण करायला पाहिजे, कारण आज निखिल कुलकर्णी नावाचा मराठी माणूस परदेशात जातो, गेली 22 वर्ष तो तिकडे राहतो आणि अध्यात्म, सूर्यनमस्कार याचा तो व्यवस्थित अभ्यास करतो. तर जर निखिलला हे जमू शकतं तर बाकीच्यांनाही थोड्या बहुत अंतराने हे जमायला हवं. आणि म्हणजे यासाठी काहीतरी करायला हवं ही माझी खरंच खूप मोठी तळमळ आहे. फारच छान अंजली ताई तुम्ही म्हणजे फार छान कल्पना दिलेली आहे. आपण त्याच्यावरती विचार करूयात. मी निखिल त्यांच्याशी बोलेल पण. मला पण थोडंफार राईट समजते की ह्या नॉन प्रॉफिट संस्थेमध्ये आपण काय करू शकतो आणि एखादा प्रोजेक्ट राबवू शकतो का? कारण काल माझं एका नाही दुसऱ्या खरंच राबवायला पाहिजे असं माझी आम्ही कसं प्रामाणिक. कारण माझा की प्रश्न, हा सूर्यनमस्कार म्हणजे स्नान करून करायचे का स्नान करायच्या अगोदर करायचे हा मोठा प्रश्न होता. कारण आम्ही मुलांचं बरेच वेळेस स्नान करायच्या अगोदरच घेतो. आंघोळ बरोबर करायच्या हा आहे, अगोदर. चांगला प्रश्न आहे. तुम्ही लहान मुलांचं स्नान नाही केलं तरी चालेल. कारण काय आहे म्हणजे स्नान करण्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला जास्त शुचिर्भूत होऊन आपल्याला जास्त कनेक्शन, म्हणजे जर ते आध्यात्मिक असतील तर ते स्नान करून केलेले चांगले असतात. पण जर म्हणजे फिजिकल एक्सरसाइज म्हणून करायचे असतील तर काही गरज नाही. म्हणजे आणि पाण्याची उपलब्धता हा पण एक मी फॅक्टर करेन कन्सिडर. नाही असं नाही, काही आम्ही त्याला म्हणजे जास्त मेडिटेशन कर्मठपणा मध्येच घेतो करण्यात आम्ही तो. काही गरज म्हणजे नाही. आम्ही सकाळी सगळं मॉर्निंग चालू असतं आणि त्याच्यातच घेतो आम्ही तो. 12 ते बरोबर. 13 सूर्यनमस्कार घेतो आम्ही. आणि बर बर प्रत्येक वेळेस ओम पहिल्या वेळेस म्हणजे ओम सूर्याय नमः, ओम नारायण नमः, ओम मित्राय नमः, ओम भगवते असं मंत्र म्हणून घेतो आम्ही. बर हा. आणि 12 सूर्यनमस्कार घेतो आम्ही आणि बर माध्यमिकचे 15 ते 16 घेतो. बर नाही म्हणजे हरकत मला नाही. तो मी प्रश्न काय पडला, म्हणजे स्नान करायच्या अगोदर म्हणजे तो मला प्रश्न पडला म्हणून विचारला मी बाकी. नाही काही गरज नाही. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत स्नान करून करायची काही गरज नाही. त्यांच्यासाठी ती फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणूनच बघायला काय हरकत नाही. ओके चालेल, थँक्यू. या. हा पण हे मोमेंट प्रेझेन्स ऑफ माइंडफुलनेस जे तुम्ही म्हणाला ना, त्याचा या एक्सपिरियन्स मी पण घेतलेला आहे की बाय डुईंग ऍक्टिव्हिटी यू आर स्टेइंग इन द प्रेझेंट मोमेंट आणि करेक्ट माइंडफुलनेस त्यांनी जास्त वाढतं आणि त्याचा बरोबर जो भावनिक शरीर म्हणजे भावनिक ह्याच्यावरती जो परिणाम होतोय शरीरावरती किंवा इमोशनल ह्याच्यावरती जो परिणाम होतोय, आय थिंक दॅट स्टेबलायझेस द ब्रेन. म्हणजे बरोबर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस ट्रॉमॅटिक बॅकग्राऊंड मधले नॉट ओनली चिल्ड्रन पण अडल्ट साठी सुद्धा. अगदी अगदी 100%. आणि ह्याचा हम्म. बेसिकली तुम्ही आता ट्रॉमॅटिक म्हणलात म्हणून मी म्हणतो, कारण दॅट कॅन बी अनदर टॉपिक फॉर अनदर डे. पण आपले जे काही ट्रॉमाज असतात त्याची जी डिग्री ऑफ ट्रॉमा असते म्हणजे त्याची जी आपल्यावरती होणारी इफेक्ट जो असतो
तो आपल्या मनाच्या इनिशियल एंट्रॉपीवरती अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही सकाळी किती डिस्टर्ब होऊन उठता किंवा सकाळी सकाळी तुमचं मन किती डिस्टर्ब झालेलं असतं त्याच्यावरती तुमचा दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनाची एंट्रॉपी कशी मोजायची तर तुम्ही थोडक्यात सांगेन की इट्स अ डिग्री ऑफ डिसऑर्डर. म्हणजे तुम्ही जर विटांनी भरलेला ट्रक बघितला असेल तर त्या विटा कशा जर व्यवस्थित सरळ एकावर एक भरलेल्या असतात. त्या जर व्यवस्थित भरलेल्या असतील तर त्याची एंट्रॉपी कमी असं म्हणू आपण. पण जर त्या विटा कशाही टाकल्या म्हणजे त्या बांधकामाच्या ठिकाणी त्या ट्रक नुसता उलटा केला तर त्या विटा कशाही पडलेल्या असतात, मग त्यांची एंट्रॉपी खूप वाढली असं समजायचं. सो एंट्रॉपी म्हणजे काय तर डिग्री ऑफ डिसऑर्डर. म्हणजे आपल्या मनामध्ये जे थॉट्स असतात त्यांची पण एंट्रॉपी असते. आणि जर ते आपण तसे चालू दिले म्हणजे कालचा दिवस चालू त्याच्यावरती काही उपाय केला नाही आणि आजचा दिवस परत चालू, तर बेसिकली वी आर क्रिएटिंग मोर अँड मोर अँड मोर एंट्रॉपी. आणि मग असे डिस्टर्ब झालेल्या माणसाला ती सारखी चिडचिडी असतात, ती सारखी रागवतात किंवा ती एकदम डिप्रेशन मध्ये जातात, ती सारखी दुःखी होतात. हे सगळं त्या छोटासा जरी ट्रॉमा त्यांना मिळाला ना तरी सुद्धा त्यांची एंट्रॉपी त्यांना सगळी ती किकआउट करते ते त्यांचं न्यूरल नेटवर्क. सो हे फार आवश्यक आहे की सकाळी उठल्यानंतर ती मनाची एंट्रॉपी न्यूट्रलाइज करणे, आधी शांत होणे दिवसभरासाठी, मग बाकी सगळे उद्योग. अगदी खरं आहे, खरं आहे. या आणि म्हणजे इट कॅन सो व्हेरी, व्हेरी ट्रू. म्हणजे आय एम लर्निंग अबाउट ट्रॉमॅटिक ब्रेन अँड ट्रॉमा आणि इम्पॅक्ट अँड ऑल ऑफ दॅट स्टफ. करेक्ट. तर त्याचे इम्पॅक्ट. काही अजून प्रश्न आहेत का? हां, तर त्यांची वेबसाईट आहे suryanamaskar.alliance.org. आणि जे पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं आहे सूर्योपासना, ते तुम्ही बुक गंगा ह्या वेबसाईट वरती घेऊ शकता. आणि त्याचे सर्व जे पैसे किंवा जे कलेक्शन आहे ते सगळं विवेकानंद केंद्राला त्यांनी दिलेलं आहे. तर आय हा एन्करेज की गो मला आणि वाटतं हां. आणखीन एक प्रश्न आहे मला वाटतं अबाउट द काउंट्स. प्रतिमाजींचा प्रश्न आहे. हां, हां, हां. हा तर हा थोडासा म्हणजे हा विषय तुम्हाला माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल प्रतिमाजी. पण हा लेफ्ट आणि राईट ब्रेन रिलेटेड प्रश्न आहे. आपल्याला सूर्यनमस्कार करताना मगाशी आपण म्हणलं की आपल्याला सूर्याचं इमॅजिनेशन करायचंय, आपल्याला सूर्याचा विचार करायचा आहे आणि आपल्याला सूर्याशी संलग्न व्हायचंय. हे सगळं कधी शक्य आहे जर आपण आपल्या राईट ब्रेन मध्ये असू तेव्हा शक्य आहे. ज्या वेळेला आपण आपल्या लेफ्ट ब्रेन मध्ये येतो त्यावेळेला आपण असा लगेच विचार करायला लागतो की छे 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 मी निखिल कुलकर्णी आहे, मी माणूस आहे, मी एवढा आहे, माझा काय सूर्याशी काय संबंध नाही, सूर्य कुठे तिकडे लांब, मी इकडे लांब, मी माणूस आहे, तो सूर्य आहे, तो काय माणूस आहे का. सो असे सगळे जे लॉजिकल विचार असतात ते सगळे डाव्या ब्रेन मधून येतात. त्यामुळे द मुमेंट यू ब्रिंग नंबर्स वी आर बेसिकली ऍक्टिव्हेटिंग लेफ्ट ब्रेन न्यूरल नेटवर्क्स. आणि आपल्याला ते नको आहे. आपल्याला सूर्य नमस्कार करत असताना आपल्याला जितका जास्त वेळ होईल तितका आपल्याला राईट ब्रेन मध्ये राहायचंय. राईट ब्रेन हा इमॅजिनेटिव्ह आहे, राईट ब्रेन हा कल्पनेचा आहे. तो सगळा कल्पना विस्तार तुम्हाला करून सांगू शकतो की मग तुम्ही सूर्याला म्हणाल तसं, मग सूर्य माझा मित्र आहे, मग मी त्या मित्राला हे सांगू शकतो, मी माझं दुःख सांगू शकतो. पण द मिनिट यू ब्रिंग लेफ्ट ब्रेन हे सगळं बंद होतं. म्हणजे तुम्ही एकदम लॉजिकल विचार करायला लागता की अरे हे शक्य नाही, हे कसं शक्य आहे, काय सांगतो आपण, इज इट लाईक अ चीटिंग, एम आय चीटिंग माय सेल्फ. ही चीटिंग वगैरे नाही आहे. दिस इज बेसिकली ए राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी अँड दिस इज अ लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हिटी. दोघांची कामं वेगळी वेगळी आहेत. त्यामुळं सूर्य नमस्कार करत असताना नंबर्स त्याच्यामध्ये आणायचेच नाहीयेत आपल्याला. म्हणजे आम्ही जे ट्रॅक रेकमेंड करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला 108 सूर्यनमस्कार करायचे असतील तर तुम्हाला 108 सूर्यनमस्कार होईपर्यंत कळणार देखील नाहीये की किती सूर्यनमस्कार झालेत ते. ऑल यू आर सपोज टू डू इज डू सूर्यनमस्कार. दॅट्स इट. डू सूर्यनमस्कार. डू नॉट काउंट. द मिनिट यू काउंट यू आर आउट ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे त्या सगळ्या उपासनेचं सगळं श्रेय गेलं असं समजायला काय हरकत नाही. थँक्यू सो मच. या मी रेग्युलरली करते आणि येस बरोबर म्हणजे आय ऑल्सो गेट इन टू धिस काउंट बिझनेस क्वाईट अ लॉट. प्रायमरीली बरोबर बिकॉज आय एम असोसिएटेड विथ अ ग्रुप. आमचा एक फिटनेस एन्थुझियास्ट ग्रुप आहे इथे. आय एम फ्रॉम पुणे बरोबर बेसिकली. आणि तिथे नॉर्मली हे असं काहीतरी चालू असतं, हा चॅलेंज तो चॅलेंज, आणि मग वी राईट गेट इन टू दॅट. आय मीन मेनी ऑफ अस गेट इन टू दॅट. तर 108 हे
बऱ्यापैकी अचिवेबल आहे मला, लाईक एव्हरी वीक मी या ते या करू या शकते. इव्हन त्याच्या पुढे थोडीशी जाऊ शकते. पण मी हे खूप Right. जणांकडनं ऐकलं की खरंच आहे, म्हणजे जे खरे योगोपासना सूर्योपासना करतात ते नेहमी हेच सांगतात की डोंट गेट इन टू द काउंट बिझनेस. तर मला परत एकदा ते रिअफर्मेशन हवं होतं तुमच्याकडनं की हा नाही, हे तुम्हाला सांगू का, 108 सूर्यनमस्कार करता येणं हे तुमच्या शरीराचं क्वालिफिकेशन आहे. इट्स लाईक अ हो. सर्टिफिकेशन. यू आर परफेक्टली फिट. काय आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते लहान मुलाचा खुळखुळ आहे नंबर म्हणजे. आता संपलं. यू नो इट की यू आर फिट, की तुम्ही 108 सूर्यनमस्कार करू शकता, याचा अर्थ तुम्ही फिट आहात. आता बरोबर. परत तो खुळखुळा घेऊन काही उपयोग नाही आपल्याला. वी आर डन. वी आर ग्रॅज्युएटेड. म्हणजे एक्झॅक्टली. मला असं म्हणायचं की ज्या लोकांना 108 सूर्यनमस्कार काढता येतात, दे आर ऍक्च्युअली ग्रॅज्युएटेड फ्रॉम नंबर्स. दे शुड मूव्ह अवे फ्रॉम इट. ओके. दे शुड गो टू द नेक्स्ट क्लासरूम. की आता आपलं चौथी 5वी पास झालेली, आता 6वीत जायचं आपल्याला, असं समजायला पाहिजे. पण बरोबर. लोक त्याच्यात अडकून पडलेत. म्हणजे हे मी बघतोय की नंबरामध्ये लोक अडकून पडलेत. आणि त्या नंबराचा दुसरा एक ड्रॉबॅक असा आहे की हे जे तुम्ही म्हणाला चॅलेंज, सूर्यनमस्कार ही काही मॅरेथॉन नाहीये काय. आणि तुम्हाला मी सांगतो की कुठल्याही योगिक ऍक्टिव्हिटीमध्ये पळापळीला काहीही त्याला सन्मान दिलेला नाहीये. कारण बरोबर. आपली जी सगळी पाताळ चक्र आहेत ती सगळी पायामध्ये आहेत. त्यामुळे योगामध्ये, कुठल्याही योग साधनेमध्ये आधी पाय बंद करायला सांगतात. हा. पायाचा सप्लाय बंद करा आणि मग तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. म्हणजे हे सगळं उलटच आहे. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज एनीबडी ऑर एनीथिंग. स्टे त्यांनी ते त्यांच्या ग्राउंडेड, ठिकाणी बरोबर असतील. स्टे स्टेबल हे आधी सांगतात, राईट? की आधी हा पायावर भक्कम पहिली उभे राहा आणि मग सुरुवात करा. पहिली योग साधनेची सुरुवात ही पाय बंद करा आणि पायाची शक्ती आपल्याला वरच्या चक्रांकडे न्यायची आहे. हा हा. म्हणजे जी सगळी निगेटिव्ह चक्र आहेत ती सगळी आपल्या पायामध्ये आहेत. म्हणजे बरोबर. रस, तळ, पाताळ किंवा ही जी सगळी डेंजरस चक्र आहेत, ज्यांना दुष्ट विचार, दुष्ट भावना, राक्षसी विचार, हे सगळे जे आहेत ते आपल्या पायामध्ये आहेत. ते जर तुम्ही ऍक्टिव्हेट करत राहिला तर दुसरं काय होणार आहे. दिस इज व्हॉट यू आर ऍक्टिव्हेटिंग. त्यामुळे तुम्ही बघा, सुखासनामध्ये ते तुम्हाला मांडी घालायला सांगतात की जेणेकरून पायाकडे जाणारा सगळा ब्लड सप्लाय बंद करा आणि आता मूलाधारापासून वरच्या चक्रांकडे बघा. बरोबर. आपल्याला आज्ञा चक्रावर काम करायचंय, सहस्त्रार चक्रावर काम करायचंय. आपल्याला पळापळी करायची नाही. त्यामुळं पाय हा म्हणजे खरं हा विषय नाही. पण मला तुम्हाला काय सांगायचं होतं की हे जेव्हा नंबरांचं आलेलं आहे ना चॅलेंज, हा प्रकार सूर्यनमस्कारामध्ये, ते दुर्दैवी आहे. त्यानं होतंय कसं की आता तुम्ही 108 करताय. मग तुम्हाला असं वाटतं की अरे त्याला 216 जमतायत, मग मला 108च जमतायत. मग मला काहीतरी कमी आहे वाटतं. मग ही जी तुमची कंपॅरिझन चालू झाली ती कशामुळे चालू झाली? ती त्या नंबरामुळे चालू झाली. मी तुम्हाला सांगतो, ही कॉम्पिटिशन नाही. याच्यातून काहीही अचीव्ह करायचं नाही. मला अजून एक प्रश्न असा विचारतात लोक की सूर्यनमस्कारामुळे आमचं हे बरं होईल का, ते बरं होईल का? अजिबात होणार नाही. सूर्यनमस्कारामुळे काहीही बरं होणार नाही. तुम्ही जर बरे असाल तर बरे राहाल. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. इट इज नॉट ए क्युअर फॉर एनिथिंग. कसलाही गैरसमज करून घेऊ नका. सूर्यनमस्कारामुळे काहीही बरं होणार नाही. सूर्यनमस्कारामुळे तुमचं जे उत्तम आहे, आता त्या मगाशी एक प्रश्न विचारला की मुलांनी सूर्यनमस्कार केले तर चालतील. त्या मुलांनी जर सूर्यनमस्कार चालू केले आणि ते जर चालू ठेवले तर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्यांना आयुष्यात खूप कमी एलिमेंट्स होतील. त्यांना खूप कमी डिसीजेस होतील. त्यांची आयुष्याची लॉन्जिव्हिटी खूप वाढेल. म्हणजे इट इज अ मेजर टू कीप यू फिट. इट इज नॉट गोइंग टू मेक यू फिट. इट्स जस्ट अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. त्यामुळं सूर्यनमस्कारातून आपल्याला काही मागायचं नाहीये. दिस इज ए कम्प्लीट एक्सरसाइज ऑफ थँकिंग. इट इज ए ग्रॅटिट्यूड जर्नल. वी आर जस्ट गोइंग इन फ्रंट ऑफ द सन अँड से थँक यू फॉर व्हॉट एव्हर आय गॉट. मला आज 2 सूर्यनमस्कार करायला आले, वंडरफुल, आय एम थँकफुल फॉर दॅट. म्हणजे असाही प्रश्न विचारतात की मी आता बेड रिडन आहे, मला बेडवरनं उठता पण येत नाही, मग मी सूर्यनमस्कार कसे करू? तुम्ही काय दुःखी व्हायचं कारण नाहीये. म्हणजे तुम्हाला जरी कन्व्हेन्शनल फॉर्म मध्ये 12 पोझिशनचे सूर्यनमस्कार करता नाही आले तरी हरकत नाही. तुम्ही ज्या कॉट वरती बसलेले आहात त्या कॉटच्या आजूबाजूला कुठेतरी एखादी खिडकी असेल, तिथून सूर्य आत येत असेल, तर असा विचार करा की तुम्हाला शक्य नाही म्हणून तुम्हाला भेटायला सूर्य खिडकीतनं आत आलेला आहे. आता फक्त त्याला तुम्ही हात जोडून नमस्कार करा. दॅट इज ऑल्सो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार इज अ प्रोसेस ऑफ थँकिंग द सन.
and connecting with the sun and convincing ourselves that we are part of it. We are no different than that. एवढंच सूर्यनमस्कारातनं अपेक्षित आहे. नंबर बिझनेस चॅलेंजेस यातून थोडस लांब राहिलं तर ते चांगलं आहे. पण मी सांगू का, त्याच्यासाठी पण काही एफर्ट घेऊ नका. काही लोकांना सांगू नका, सांगायला जाऊ नका की अरे हे नंबर चुकीचे आहेत, असं काय. असं काही नाही. त्यांना एक दिवशी त्याचं ज्ञान होईल. त्यांना एक दिवशी हे कळेल की अरे ह्याचा काही उपयोग नाही आपल्याला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पण यातनं आलेलो आहे. मी रोज सकाळी 500 सूर्यनमस्कार काढायचो. सकाळी 4 ते 7 रोज 500 सूर्यनमस्कार काढायचो. आणि त्यावेळेला मी वेस्ट कोस्टहून ईस्ट कोस्टला ट्रॅव्हल करायचो. म्हणजे मला 3 तासाचा जेटलॅग असायचा. तरी सुद्धा मी ईस्ट कोस्टच्या 4 वाजता उठायचो. म्हणजे तेव्हा वेस्ट कोस्टचे 1 वाजलेला असायचा. आणि मला नंतर लक्षात आलं की याचा उपयोग काय. आता आपण 500 सूर्यनमस्कार रोज करतो इतकी वर्ष, त्याचा उपयोग काय. त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यानंतर ती प्रोसेस संपली की आता आपल्याला पुढचं काहीतरी एक्सप्लोर करायचं ह्याच्यातलं. याचं एक वेगळं डायमेन्शन एक्सप्लोर करायचं. त्यामुळे मी काय म्हणतो, कुणाला काही सांगायला जाऊ नका की तुम्ही करा, असं करा, तसं करा, करू नका. इट इज युअर एक्सपिरियन्स. यू आर द बेस्ट टीचर ऑफ युअर सेल्फ. हॅव द एक्सपिरियन्स ऑफ सन. मला फक्त एवढं सांगायचं की सूर्याच्या आधी उठा. सूर्याने तुम्हाला तयार केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला थँक्यू म्हणा. आणि त्याची जाण ठेवा. त्याची जाण ठेवा की तो येतोय आणि जातोय, म्हणजे वी आर जस्ट अज्युमिंग की तो येणारच आहे आणि तो जाणारच आहे आणि तो देणारच आहे, असं नाही. ते फार कृतज्ञ आहे. त्याच्यापेक्षा मला फक्त म्हणायचं की कृतज्ञ व्हा. त्याला ग्रॅटिट्यूड सांगा की थँक्यू सो मच की मला तू हे फूड दिलंस, थँक्यू सो मच. हे मला पाणी दिलंस, थँक्यू सो मच. माझे आई वडील दिलेस, थँक्यू सो मच. दॅट्स इट. दॅट्स ऑल अबाउट इट. येस, थँक्यू सो मच. फार फार चांगलं कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर दिलं तुम्ही. कारण मी म्हटलं तसं. आणि one more thing I learned is I don't want to, I don't have to go educate people about it. Let them realize themselves की हा ठीक आहे, मी 216 करू शकलो, मी 400 करू शकलो. पण तुम्ही म्हणालात तसं की वन फाईन डे ही ऑर शी विल रिअलाइज की अरे नाही, म्हणजे काय ह्याच्यातनं काय अचीव्ह करतोय आपण, राईट. थँक्यू सो मच. आणि तो माणूस काय आपला शत्रू नाही. तो माणूस पण सूर्याचं क्रिएशन आहे. त्यामुळे सूर्य त्यालाही बुद्धी देणार आहे एक दिवशी की अरे बास, याचा काही संबंध नाही, हे तुला वेगळ्या डायमेन्शन मध्ये बघायला पाहिजे. बरोबर. सो येस येस, थँक्यू थँक्यू. आय रिअली अप्रिशिएट. नाही, फारच छान. आम्ही पण असं विचार करतोय की एक 2-3 सिरीज ते म्हणाले की त्याच्यामधून चक्रा आणि त्याचा पण अभ्यास आणि माइंडफुलनेस असं थोडेसे एक 2-3 सिरीज होतील. तर मी तुम्हाला सांगते की आपण म्हणजे तुम्ही जर जिथून तुम्हाला आत्ताची इन्फॉर्मेशन मिळाली आहे तिथे जस्ट लक्ष ठेवा. आणि मग पुढच्या ह्याचं पण आम्ही अनाउन्स करू की कधी ते वेबिनार होतील. तर असेच एक 2-3 टॉपिक घेऊन, आणि असं वाटतं की इंग्लिशमध्ये सुद्धा करावं, कारण की ज्यांना मराठी येत नाही त्यांना इंग्लिश मधून इन्फॉर्मेशन मिळेल. तर अजून काही असतील तर प्रश्न. मला वाटतं की हा शेवटचा एक घ्यायचा आहे का. अजून कोणाला आहे का प्रश्न. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूयात मग. पण आज छान प्रोग्राम, छान झाला, छानच झाला. एक नवीन माहिती मिळालेली आहे आणि आता ह्याचे वळवळ होईल डोक्यामध्ये. आणि जे ज्ञान जे तुम्ही आपल्याला मध्ये ज्ञानामध्ये जी भर घातलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनाच फायदा होईल ह्याचा, आणि तेच आपला उद्देश आहे. आणि मला जे सगळ्यात एक की आपण एक सूर्याचेच वंशज आहोत, ते सगळे एकमेकांना आपण वी आर फ्रॉम दॅट सोर्स. आणि हे जे लक्षात आलं की आपण आणि म्हणून जे आपण जे तुम्ही म्हणालात की विभागतो, मी तू, हा मी, माझा तुझा, हा जो प्रकार आहे त्याच्यापेक्षा आपण सगळेच जण त्या सूर्यापासून आलेलो आहोत. ही जमीन, हे निर्जीव, आपण ज्याला निर्जीव म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा जो कनेक्शन आहे सूर्य, त्याला सगळीकडे जो जीवाला, प्राण्यांना, पक्ष्यांना, पशूंना आणि दगडाला, मातीला, जिथे कनेक्टिव्हिटी जी त्याचं म्हणून जे कॉन्शियसनेस जो वाढतोय, तर दॅट गिव्स इट व्हेरी म्हणजे कसं इन्क्लुझिव्हनेस. आणि ते फारच सुंदर आहे. काही एक प्रश्न जर असेल कुणाला तर आपण हा शेवटचा प्रश्न घेऊन प्रोग्रामाची सांगता करूयात. हा प्रोग्राम रेकॉर्ड झालेला आहे तर आम्ही अपलोड पण करूयात तो.
सो आय थिंक मला वाटतं की प्रश्न नाहीये कोणी, पण व्हेरी गुड. थँक्यू ताई, तुमच्यामुळे आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आणि सरांनी पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद या, या. सरांचे खूप शेवटचे. हा, आणि ते म्हणालेले आहेत की मी तुमच्या मुलांसाठीच म्हणत होते की म्हणजे ते सांगतील तर तुम्ही ऑलरेडी करतच आहात, तर ते तर फारच छान, मुलं करत आहेत सूर्यनमस्कार. आणि त्याच्यामध्ये मी काल एका मुलाशी बोलत होतो की स्टॅनफोर्ड मध्ये ग्रॅज्युएट आहे तो, आणि ही हॅज इंट्रोड्यूस सूर्यनमस्कार आणि मग नंतर मेडिटेशन, असं 30 मिनिटाची प्रॅक्टिस. आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये 11,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि दे डिड अ डेटा बिफोर अँड आफ्टर, तर तुमचं रिसर्च मध्ये पण वी विल टॉक अबाउट दॅट. आणि Yeah. त्याच्यामध्ये त्या लोकांचं एन्झायटी कमी झाली आणि लाईफची पर्सनल इम्प्रूव्हमेंट, असं ते क्वेश्चनेअर्स होते. तर दॅट्स व्हॉट दे प्रूव्ड बाय देअर डेटा. कारण ही वॉज इंटरेस्टेड इन दॅट. सो आय थिंक मला वाटतं की आपण आता प्रोग्रामाची सांगता करूयात. आणि थँक्यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. आणि असेच आम्ही प्रोग्राम घेत राहू. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा अनाउन्स होईल, आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा होतील. तर सर्वांचं धन्यवाद मी मनापासून करते, सेतू इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे आणि सूर्य नमस्कार अलायन्स तर्फे सुद्धा सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि थँक्यू मिस्टर निखिल कुलकर्णी, Thank you, हे thank you, एवढं thank मोठं you. नॉलेज बाहेर म्हणजे ज्ञान दिलं आपल्याला, त्याबद्दल. सो थँक्यू एव्हरीबडी. विल सी यू. थँक्यू सो मच. आणि याची मी कॉपी पाठवून देतो प्रेझेंटेशनची तुम्हाला सगळ्यांना. हो चालेल. हॅलो सर. हा. सरांना माझी रिक्वेस्ट आहे की सर म्हणतात मी महाराष्ट्रात होतो, मला मराठी चांगल्यापैकी येते, मी अमेरिकेत गेलो, इंग्लिश म्हणजे काही शब्द येतील, तर मी अशी विनंती करते की तुम्ही जे आज बोललात ते खूप चांगले, पण एकदा महाराष्ट्रात आल्यावर संस्थेत एकदा नक्की येऊन जा, आम्ही वाट पाहतोय तुमच्या आतुरतेने. बरं, नक्की. ही संस्था श्रीगोंद्यात आहे. श्रीगोंद्याचे 10-12 किलोमीटर बाहेर आहे. बरं. फार छान आहे तिथे ना, विवेकानंदाची मूर्ती, तिथून सूर्योदय सूर्यास्त इतका सुंदर दिसतो. मी सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना भेट दिली होती, तर खूप छान, मला अजूनही आठवतो तो सूर्यास्त. वंडरफुल. तर ग्रेट. या, व्हेरी गुड. थँक्यू. व्हेरी